भाई पिंकी, डॉक्टर सूरज कुमार को जल्दी लिया भाई। ओ पिंकी, ओ डॉक्टर साहब को क्या हुआ? इसने मारा। ओ क्यों मारा उसको? भाई साहब आपने तो कही डॉक्टर सूरज को मार के जल्दी लिया, मैं फिर जल्दी मार के लाया हूँ जी। ओ साले मैंने कहा था जल्दी डॉक्टर सूरज कुमार को ले आ। ताऊजी चल बसे। कौन सी बस्ते? अबे बस तो नहीं, चल बसे मतलब मर गए। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी. आयुष्याच्या खात्यात हास्याची जमापुंजी ठेवायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. मंडळी, सासू सुनेनं सुरू केली आहे वडापावची गाडी. त्याला भेट द्यायला आली आहे आणखी एका सासू सुनेची जोडी. चला तर बघूया या प्रहसनात कशी वाढतीये गोडी. हे दाखवायला मंचावर येतात आपले इरसाल जत्रेकरी. वा 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 वा. बरोबर आहे. एवढा बारीक बस ना. झालं झालं. हा सासू सून वडापाव सेंटर. या बात खूप छान वाटतंय आई. मला पण आई होईल ना सगळं. मी पाया पडते. होणार होणार. बाहेर येऊन पाया पडा, लोकांना पण दिसू दे. बाहेर येऊन पाया पडा. बाबू बाबू गिराईक येतील ना रे. अरे येणार का आई? युनिक कॉन्सेप्ट आहे यार. सासू सुन वडापाव सेंटर जगात कोणी चालू केलं नाही. नाव ऐकूनच लोक येतील बघ आता. चलो मोनी माई करताय, मेरे को वडापाव दे दो. काय रे बाबू. अरे आंटी, ये गिराईक को ऐसा करता है क्या? ऐसा काल को काय को हाथ लगाता है आंटी? मैं करेंगी तो चलेगा क्या? नहीं यार, तेरा तो कंटा है ऐसा करने का. क्या बोल रहा है भैया? ऐसा क्या भैया मत बोलने का रे. भैया नाही बोलणे का. इकडे इकडे आई फोटो काढूया. चल आपला या सेल्फी. आई हे घे चल. नाही रे नाही आधी सुनबाईला भरव. घरची लक्ष्मी आहे ती. बरं तू घे चल. नाही आई, पहिला मान तुमचा. आधी तुम्ही खा पेढा. मी नाही, आईना नाही बनवते. गं बाई. नाही आई, पहिलं तुमचा मान आधी तू आहे. खायला पाहिजे की आई नाही? तुमच्या आशीर्वाद मागे ठेवलं ते खाऊन घ्या. हे मागे ठेवलं ते खाऊन घ्या. ते खातात. या आई तुम्हाला सई ताई, सोनल ताई, बघितला माझ्या घरातला सूरज बडजात्याचा सिनेमा. आमच्या घरातलं गँग ऑफ वासेपूर डायरेक्ट हम साथ साथेवर आलंय. त्याचं कारण म्हणजे हे सासू सून वडापाव सेंटर. या कारणामुळे दोघींची भांडणं मिटलेत, घरात आनंदी आनंद आलाय म्हणून. बाकी काय ना. या आई आई अहो, तुम्ही ताटं का धुताय? अजून गिराईकच नाही आले. ताटं धुवून ठेवलीत मगाशीच मी. तसं नाही ग. घर आहे काय? आपण गाडी टाकली, हॉटेल आहे, मग सगळं स्वच्छ ठेवायला पाहिजे. अहो पण आई, घर पण आपण स्वच्छच ठेवतो. असं का बोललात? घर आहे हो का? ग बाय माझी, तू स्वच्छच ठेवते पण इथे मी करते, तू नको करू म्हणून अहो, मी पण- करते. गिराईकाला येत. या 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 बसा बसा. बसू का? बसा बसा. या नीट सावधान. या काकू. बसा. काय असं काय? आय जवळ ह्या खुर्ची बसली असतीस. काय त्याच्या आईला नवीन दुकान. वा 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 वा. पण जागा बाक्या एक नंबर पॉइंटच आहे. म्हणजे धंदाच होणार नाही काय का? काय एक देऊ? नंबर. काय देऊ तुम्हाला? काय देऊ? मला मग काय काय खाणार तुम्ही? एक वडा सांबार द्यावा. बरं. आणि तुम्ही? आहा, मलाही वडा सांबार चालेल. लगेच गरम गरम देतो. आता कळले. बघितलं का? एवढं सगळं आहे पण सासूने मागितलं तेच मागवायला पाहिजे होतं तिला. दुसरं नाही आवडत तिला. बरं बरं, नका देऊ. हा, मला वडा सांबार नका देऊ. समोसा सांबार द्या. बघितलं का? आता सामोसा कोणी सांबारात बुडून खातंय व्हय? खातात. आमच्या घरी खातात. तुमच्याकडे कसा आमरस भात खातात ना, तसं आमच्याकडे समोसा सांबार खातात. तू कशाला आमचं काढते बस का? कशाला माझं काढताय? माझ्या घरचं काढताय. चार चौघांनी तू करतोस काय? इथं तमाशा करायला येतोय. जा जा. हो हो असू द्या बाहेर लागतोय. त्याला काय होतंय? तर सांबारात समोसा कालवून खाल्ला तर काय होतंय तेव्हा? हा नाही तर आमरसात भात खा. त्याला काय ना. मी तर काय म्हणतोय माहितीये का? मी तर सरळ म्हणतोय श्रीखंडात समोसा कालवून खाल्ला पाहिजे. लय भारी लागतंय. ओढायचं ना. आणि आज काय कळतंय तेव्हा? आज काय कप्पा येते होय तेव्हा? खायचं त्याच्या. असंच होतं रे बाबा. सावरताना असंच होतं सगळं. काय
आवडताना त्या कुठे भांडतायत असंच असतं सासू सुनांचं मायलेकीन सारखं जसं चंपा चमेली जाई जुई चंपा चमेली कसल्या आमच्या आई म्हणजे झेंडू आहे झेंडू. काय म्हणलीस झेंडू आहात तुम्ही झेंडू. मी झेंडू झेंडू तुझ्यावर बसला ना पाकळ्या असं कळंग कळंग करून नीच पडतीला सांगते झेंडू बोलली मोठी फुल राणी नको लागूच बया नंतर मग झागा मगा मला बघा नाही झेंडू बसला पाकळ्या बघा असं होईल मग नादाला नको लागू ग माया झेंडू बसला पाकळ्या बघा सांगती नको चटणी नको चटणी नको दादा चटणी द्या तिला दगड फुल जरा तोंड बंद करून गप्प बस जरा. अय्यो, काय गरज आहे का भांडायची आता गप्प बसा की. ते भांडत नाहीये त्या भांडत नाहीये नाही, तुम्हाला भांडत काही नाही. पाहिजे का तुम्हाला देऊ का तुम्हाला काही? देऊ मला बी द्या एक वडा सांबारात द्या मला. बघितलं का माझ्या लेकरांनी माझ्या आवडीच मागितलंय समोसा बी टाका कुस करून त्याच्यात. ऐका तुम्हीच काय खात चेचा वाडा चेचा समोसा बी चेचा कळलंच नाही पाहिजे सांबारात समोसा कुठलाय आणि वडा कुठलाय. भांडते ते, गप्प. काय खाऊन बघितलं का बरं आहे, बरं आहे. काकू कसं वाटतं अयो मस्तच केलाय हो आहे ना म्हणजे वडा म्हणजे वडाच आहे म्हणजे एकदम. म्हणजे लय भारी. माझ्या आईच्या हातला चवच वेगळी आहे हा, म्हणजे तुम्हाला म्हणतो आमच्या घरी पाहुणे येतात ना नुसती बोटं चाटत राहतात माहिती काय माझ्या आईने वडा एक नंबर बनवते अहो हा वडा मी बनवलाय आज काय मी बनवलाय तू बनवला वडा म्हणजे आई बनवतात छान पण आज मी बनव हा, तू अरे नमा यार आई क्या बात आहे आई वा 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 म्हणजे ह्या तुझ्या हाताची चव तुझ्या सुनेच्या हाताला दिलीस आई क्या बात आहे आई मस्त आय लव्ह यू आई ओ बाबू दुसऱ्या घरची पोर आपल्या घरी येणार म्हटल्यावर आपण शिकवायलाच पाहिजे ना आपल्या घरची चव आपल्या घरचे संस्कार हे सगळं आपणच दिलं पाहिजे ना बरोबर. कसं आहे ना काही घरांमध्ये आया काही लक्षच देत नाहीत पोरींकडे काय शिकवलं नाही शिकवलं तर आपल्यालाच लक्ष द्यायला लागतं ना मग आपल्याला शिकवायला लागतं काय ताई हो की नाही आपण लाख शिकवू पण या म्हशी शिकल्या पण पाहिजे ना काय गरज आहे आता मला बोलायची? नाही पण माझं काय म्हणणं आहे मला आईने शिकवलंच नाहीये हे कळलं का हे मला माझ्या आईने शिकवलंय हा. म्हणजे काय ना प्रत्येक सणासुदीला आमच्याकडे वडेच बनतात आहे. तेव्हापासून मी शिकले वडे कसे बनवायचे हा. आणि तुम्हाला माहितीये का अहो तुम्हाला पण माहित नाहीये आठवड्याभरापूर्वी आहे ना आपल्याला वडापाव सेंटर टाकायचं ना म्हणून आई वडे बनवत होत्या म्हणजे ट्राय करत होते की कसे चांगले होतील पण आईने बनवलेले वडे ना लिबलिबीत झाले मीच त्यांना म्हणाले आपण त्यात कॉर्नफ्लॉवर घातलं ना की मग कुरकुरीत होतील खुसखुशीत होतील हा. तेव्हा कुठे चांगले झालेत ते चांगलंय हो चांगलंय हा. पण तुमच्याकडे ऐकतात घरातल्यांचं हा ऐकतात आमच्याकडे कसं काय काहींच्या कानाची बोकं फक्त डिझाईन म्हणून दिली आहेत. ए, हिला सांगा का बसा हिला जरा सांग मी लगा दूध माया नादाल नको लागूस गप. यो पाव आहे ना सांबारात भिजवीन आणि कानात पिळीन तुझ्या पिळा. अरे डोकं फिर गप्प बसा की भांडू नका. ऐक ना बाई यायला भांडू नका अजिबात. बाई ऐक ना तुला पार्सल देतो घेऊन घरी जा बाबू अरे, इथं नको. बाबू असं पहिल्या गिरायकाला उठवायचं नाही बाबू नाही मी कुठे काय बोलते बाबू नाही माझी सून खूप छान करते हे बोल ना, आई. सगळं छान करते आता मक्याच्या पिठाचं बोलली ना हा कुठे आपण जे आहे ते आहे. आपण असं उगाच काय घेत नाही क्रेडिट बिडिट तिने ते मक्याचं पीठ टाकलं असे खुशखुशीत झालेत ना वडे कुरकुरीत पण झाले. हा तिच्यामुळे झाले पण काहींच्या हाताला चवच नसते तर काय करणार आणि कसे मिठाचा अंदाज नाही फक्त बाकी छान आहे पण मिठाचा अंदाजच नाही ना हे आजकालच्या पोरी कशा किचन मध्ये रमवतच नाही चमच्यानी सगळं टाकतात आपल्या वेळेला कसं होतो आपण हातानं टाकायचो हातानं अंदाज आपला आजकालच्या पोरी मीठ म्हणजे बापाच्या मिठाचा कारखाना असल्यासारखा ढीकभर टाकतात हे नको आई मिठाचं काढायची काही गरज आहे का मी तुम्हाला सांगते 2 दिवसापूर्वी माझ्याकडनं पहिल्यांदा मीठ जास्त पडलं का पडलं मला आईचा फोन आला होता ती बिचारी मला सांगत होती की तिला बरं वाटत नाहीये त्या नादात मी जेवण बनवता विसरून गेले की मी मीठ घातलंय की नाही घातलंय म्हणून माझ्याकडनं पडलं असेल डबल मीठ पण म्हणून त्यांनी हे 4 चौघामध्ये काढायची गरज आहे का या नाही करत का तास डेली सोप बघत बसतात भाजी करपून गेली त्यांना वासही येत नाही नाकाला बघत बसतात टीव्ही पण मी चाटून पुसून भाजी मी खाते ना ए भाई मी तुला होम डिलिव्हरी देतो तू घरी जा यार घरी जा यार तू
बोलते बघ मी आई- कधी असं केलंय का आई, आपण रस- नाही मी कुठे काय करते घरात आई- मी तर कायच नाही आई- करत ताई मी कायच नाही करत हे अरे- सगळं असं नका बोल. सांबार हे सगळे अति मसाले करताय. हे पाव पण माझ्या सुनेने बनवले मी कुठे काय हे अति करते करताय. आई- मी फक्त मी आई- असं आई, असं नको समोसा करू. घेऊन बसते घरामध्ये आई- मी कुठं ए तुला मी नाही केलंय आई- हा, हिने केलंय हिने बघ आई समोसावर का वेडी वाटतेस आई तू ऐक ना मी फक्त खात बसते घरात तू कुठे काय करते मी कायच नाही करत मी असं नाही वागत आहे कधी मी असं कधीच नाही वागले तरी मिरची जास्त झालीये तरी मी बोलतात. सांगत होते हे बघ. बघितलं का पण मी कुठं बोलतात काय तसे. बोलते मी खा बोलले ना, खा मी ना. मिरची जास्त झाली सांगितलं पण आई, नाही खा मी ना. गपगुमान खात बसते तिने केलं म्हणून घेऊन जा डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना अहो ऐकत का डॉक्टरकडे घेऊन जा अरे. काय किती अहो मी असं का वागेन अहो अहो आमच्याकडे सेम परिस्थिती आहे पण तुम्ही ना खूप मनाला लावून घेता तसं नाही मी सोडून दिलंय काय सोडून दिलंय कुठल्या तुम्ही मी इकडची लालबागची हा मी पुण्याची मी तिथल्या तिथे नांगी टेचते पप्पू बघितलं का पप्पू कशी बोलते मला नाक त्याला काय देते. सांगताय? त्याला हिला काय जरा सांग का बसाय अरे गप. हे समोसा आहे ना हे यानेच नाक तोडीन तुझं बोलते मला सतत सतत हे बोलायचं नाक तोडीन तुझ्यावर बसीन जाळीन मारीन सतत व्हायलन्स ग बस ना यार माझी चूक झालीये या देशी हॉटनेसच्या प्रेमात पडले ना मी लाजतो काय भांडतायत ते लाजतो कसला मला काय माहिती तुझ्यासोबत ही गावठी शेगडी पण येणार आहे हिला बोलते हा? शेगडीच्या आत दाखवी निला मग अरे हा. का बघ, सांबार वरती तू अंडाव मग रंगपंचमी घेत तुम्ही पप्पू भयवत माझ्या चोक्यावर अरे ए हे बाहुली मिळाली लागला बैल करायला आहे का काय बारकं बोर काय होय आहे बघा. बरं काय पाहुली काय खेळायला आणली होय मी बाहुली गेली की टुकू 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 गेला बाहुला. आई लय बोलती काय जाता म्हण बोलताय आई अरे माझ्या आईपेक्षा खोटं खोटं तोंड करतात या काय बोलताय? चला येतो काय मग बाबू काय बोलला? जाऊ दे बा. अरे तसं ताई अरे बघितलं कसं जा. अहो 4 फूट चालायला 2 तास लागतात यांना बाबा गाडी ग बस बया, कसं बोलते बघितलं का बया? सासूला असं बोलते आणि यो बैल माझा पप्पू कसा ऐकून घेतोय बघा अरे कशाला बैल बैल लावलंय आहे ग बस की. आईचंच बैल माझ्या समोर नको आवाज चढवू काय नवऱ्याला बोलू नका नवऱ्याला घ्या कुशीत बसून मग हो घेणारच आहे तुम्हाला सांगते ताई ह्याच्या वेळेला 6 महिन्याच्या या पोटात होता ना माझ्या भोकूर काटे खायचे डोळे लागले होते काय सांगता मग काटे पचवले तुम्ही पोरासाठी काटे पचवले आता कदर नाही पोराला माझ्या नसते नसते रात्रीच्या वेळेला ताई खोकून खोकून पार जीव जातो खोलीतनं बाहेर पण येत नाही दोघांपैकी एक पण पाणी पिया. मला सांगते बेडरूमला कडी लावली ना की यांना ठसका लागतो दिवसभर अशा टून उड्या मारत फिरत असतात बेडरूमला आपण कडी लावली ना की याचा घसा कोरडा पडतो मलाच काय सांगताय मला पण सेम अनुभव आहे आम्ही सुद्धा बेडरूम मध्ये गेलो ना की उठतात आणि येतात बाबू मला थोडा बाम लावून देतो का रे बाबू मला थोडे पाय चेपून देतो का रे बघते या आमच्या पण सासूबाई अशाच बोलतात ते बघा बघ रे बघ काहीतरी बोल तिला त्यांना बोल पप्पू अरे गप की. त्यांनी बाबू बोलले की तुला पप्पू बोललंच पाहिजे का ये इकडे कुत्र्यागत करताय लागा नुसतं एका कुत्र्यानं भाऊ केलं की मागच्या केलंच पाहिजे मग गप की तोंड बंद कर की भांडायची गरज आहे का इथं बाबा ये इकडे तू भिरवते ती उघडल्या त्यांना काय वाटलं माहितीये का सासवांना म्हणजे ते लहान मुलांच्या हातात आपण पेप्सी हिसकावून घेतल्यानंतर लहान मुलं कशी रडतात तसं ह्यांना वाटतं ह्यांच्या हातातून अख्खा बाबूच खेचून घेतो हो असंच आहे बाबू खेचून घेतला नाही म्हणजे काय खेचून नाही घेतला व्हय. दिवसभर असतीस त्याच्या मागं आयुष्याकडे लक्ष द्यायला हाय हे का बघा त्याला तुम्ही वेळ? माझ्या मग काय सासूला झालं? ना तीन तिने काय काय सांगायची सांगू? मला काहीतरी सासूबाई करायला माझ्या नाहीये. सासूला बोलताय की माझ्या सासूबद्दल? हा? तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही बोलताय? ऐकलंय मगापासून गप हा. आम्हाला जरा गप्पा मारायची सायलेन्स पुन्हा चुकत्या त्याला का तुमच्या ए बाबा माझं चांगलं चाललेलं ना हो ना का आलास माझ्या स्किट मध्ये अरे माझ्यासाठी विषयच काढला नाही ह्यांनी म्हणून यायला लागले मला
अरे मग एकटं यायचंच ना, त्या दोघींना का घेऊन आला? अरे ह्यांनी तर डोक्याला ताप करून ठेवलाय का नुसती कचा 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 भांडत असते ती घरात, म्हणून इकडं घेऊन आलो. म्हणलेला का बघून तरी कळल सासू सुना कशा एकदम माया लिकी सारख्या आहेत त्या. हा किती आनंदानं धंदा करते त्या, पण टवळ्या लायकीवच गेल्या त्याच्या आईला त्याच्या. वडापाव सेंटरचं माहिती ना, चल बार मध्ये बसूया. कसं काय मार्ग काढायचा बघावं लागेल. ही बातमी मला सांगायचं ना, मी दिलं होतं. मस्त मस्त कॉन्सेप्ट आणि काय परफॉर्म केलं, क्या बात, कडक, सही. कोण आहेस बाई तू? वनिता, माझी रिक्वेस्ट आहे, एकदा बसून दाखव वन. बसून आणि उठून दाखव प्लीज. हे सरांनी बसवलं होतं. हाय सरांचं. वने, आणि सगळ्यात मजा ही की तू जेव्हा एन्जॉय करतेस तेव्हा ते तुझ्या रंध्रात दिसतं आम्हाला, आणि आज सगळ्यांच्या रंध्रात दिसत होतं की सगळे एन्जॉय करत होते. प्रिया, कमालीची भयंकर सुंदर दिसतेस, आणि म्हणजे पुण्याचं वाक्य अगदीच फारच छान होतं, आणि आय अग्री विथ दॅट स्टेटमेंट ॲब्सोल्युटली. आणि ईशा आणि नमा नेहमीप्रमाणे आउटस्टँडिंग, खूप मजा आली, मस्त. मंडळी, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपला हरहुन्नरी गौरव निघालाय मराठी साहित्य संमेलन भरवायला. चला तर बघूया आपले चौगुले काका त्याला त्यात कशी साथ देत आहेत ते. हा धमाका घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौगुले, फिल्टर पाण्याचा बच्चन गौरव मोरे, आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. बेटा चेतू, हे काय बनवतेस तू? बाबा हा काय बाबा, मी कागदाचा राजहंस बनवते बाबा. बघू, वा वा वा, हे बेवड्याचं लिव्हर वाटतंय. बेटा तुला मी 1000 वेळा सांगितलंय, हस्तकला चित्रकला या भानगडीत पडू नकोस. आपल्या घराण्याला कलेचा शाप आहे बेटा. माझे जे आजोबा होते, म्हणजे तुझे पणजोबा, माझ्या आजोबांनी त्यांच्या वडिलांचं, तुझ्या पणजोबांचं एक चित्र काढलं होतं बेटा त्या काळी. हो बाबा, हा, पण मग ते कुठे आहे आता? नाक्यावर इलेक्ट्रिकचा पोल आहे बघ, 880 व्होल्ट असं लिहिलंय. त्याच्या बाजूला जी खोपडी आहे ना, ते पणजोबा आहेत बेटा. सरकारने विकत घेतलं ते लोकांना घाबरवण्यासाठी. बापरे. हा, त्यामुळे तुला काय सांगतोय, कलेच्या भानगडीत पडू नकोस. टाइमपास होत नाही ना तुझा, वाचन कर बेटा. हा, किंवा झोप काढ. पण काय करू बाबा, मला झोपच येत नाही. एक काम कर, हास्य जत्रेतलं दरोडेखोरांचं स्किट लाव एखादं. सर्च करेपर्यंत झोप लागेल बाळा तुला, कळलं तुला? नको नको बाबा, हा, त्यापेक्षा मी माझा राजहंस बनवते. बरं बरं ठीक आहे, बनव हा. गौरी आला. तुला कसं कळतं ग गौऱ्याला? तुला कसं कळतं नेहमी? बाबा, डोरबेल मध्ये सुद्धा फंबल मारणारा ना अख्ख्या जगात गौरी एकटाच आहे. गौरी. हा का आलाय? हा का आला इकडे? मला ह्याचा चेहरा आवडत नाही. हा का आला बाबा इकडे? तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. मला अजिबात आवडत नाही. हा का आलाय सांग आधी. गौरा इकडे, गौरा इकडे ये ना. ऐक, लागलं. तुझी सगळी तयारी झाली आहे ना गौऱ्या? झाली, पण मी नंतर तो चल जातो. नाही ना गौऱ्या. आपलं महत्वाचं काम आहे की नाही? हे बघ, तुला माझ्या आधी ना बाबांचं मन जिंकावं लागेल गौऱ्या. ए काय झालं गा? आती आती. मी पण आहे ना स्किट मध्ये. नाही हो. आती. काय झालं बाबा, हा? गौऱ्या आलाय. नेहमीच येतो तो. ते काय ब्रह्मकमळ आहे वर्षातून एकदा यायला?
करतो हा असं कोण असतं मुस्तफा मुस्तफा असं कोण असतं माझ्या रंगच करतोय अरे बाबा शांत व्हा. कसला भारी पंच होता ब्रह्मकमळ असं वगैरे बोलले कसला भारी पंच होता ना गप ना गौऱ्या, का असं फालतू काहीतरी बोलून बाबांना चिडायला लावतो? तुझ्या बाबाला सांग ना बाबांचा मूड आता चांगला आहे. 2 मिनिट बाबा, हा गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. त्याला बोलू दे. वाचा बसली आहे त्याची. तू कोपऱ्यात बस तिकडे. या काय म्हणताय फुटाणे चाळीचं बौद्धिक वाळवंट. मी मस्त तुम्ही काय म्हणताय फुटाने जायची फाटलेली रॅकेट म्हणजे फाटली राकेट नाही माझी फाट याला सांगा माझ्या नादाला लागू नको. मार खाईल हा आधी सांगतोय. नको ना गौऱ्या, कामाचं बोल ना. तुझ्या बापाला सांग तुझा बाप कसा बोलतो मला मग हा तुझा बाप एकटा शाळा आहे का आम्हाला काय येत नाही गप ना, कामाचं बोल ना गौऱ्या. त्याला प्रॉब्लेम असेल तर निघू दे. गरज नाही त्याची. महत्वाचं काम आहे बाबा. हा काका कोण वॉचमन आहे दिवाळी मागायला आलायस. नाही नाही कुठलं कॅरेक्टर आहे. नाही बसू का हा बोला. काका आपल्याला आपल्या चाळीत माल संमेलन भरवायचं आहे. माल संमेलन म्हणजे नाही बाप गौऱ्या, साहित्य संमेलन सांगितलंय ना तुला. माल संमेलन कुठून आलं? अरे पण रोजच्या भाषेत आपण साहित्याला मालच बोलतो ना. काय या माणसाचं करायचं ग. साहित्याला तो माल म्हणतो. ह्या क्षणाला स्किट संपवावं असं नाही वाटत तुला. नाही बाबा, ए ए ए ए बाळा इकडे बघ. काका मला साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. तुम्ही मला मदत कराल का. इतकं सोपं आहे ते. सोपं आहे गौऱ्या. कसं म्हणशील. म्हणतो बरे काकाश्री आपल्या परिसरात संलग्न परिसरात दस्तूर खुद्द गौरव मोरे यांना मराठी साहित्य संमेलन आहे तर त्याकरता आपण त्यांस मदत करावी ही सणावेवी चेची हिवेवी साहेब असावी ही विनंती. धनी ओ धनी धनी अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले अडगुले मडगुले सोन्याचे कडगुले. अरे बापरे हे तर कपास उचलेले चौगुले. कपाळ सुटलेला चौकला हा का बोलला मला कपाळ नाही, सुटलेला. नाही, बाबा चुकून बोलला. चुकून बोललो. मी सॉरी म्हणते बाबा, चुकून बोलला तू. चुकून. गप ना गौऱ्या, नीट बोल ना, काम आहे ना. अरे तुझ्या बाबाला बघितलं की काय होतं माहिती माझा प्रॉब्लेमच मला कळत नाही ग. गौऱ्या, चांगुलपणा आणि तुझ्यातले किडे यांच्या स्पर्धेत ना नेहमी तुझ्यातले किडे जिंकतात म्हणून तुझा प्रॉब्लेम होतो. सॉरी नीट बोल ना. बोलतो काय प्रॉब्लेम आहे का ना तर निघू दे त्याला. नाही. बाबा काका बस काका तर मला आपल्या एरियात साहित्य संमेलन सुरू करायचं आहे. हा बाबा मी त्याला मदत करते. हो, होय. मी साहित्य संमेलनाची पूर्ण तयारी केली आहे बाबा. चेतनाने माझ्याकडनं मी मेहनत- मगाशी ते कागदाचा राजहंस बनवत होते ना, ते त्याच्यासाठीच बनवत होते बाळा, बाबा. इकडे. स्वागत कक्षात ठेवणार होता मी. ऐक ना बाळा तू नाल्यात हात घातलास ना हात फक्त बरबटणार दुसरं काही होणार नाही. हाताला काही लागणार नाही. ऐक माझं. लक्षात घ्या मी साहित्य संमेलन करणार म्हणजे करणार ते पण वाजत गाजत. हे बघ बाळा एकदा बोललो तर बोललो. साहित्य संमेलन खरंच काढणार आहेस तू. हो सांगतोय का तुम्हाला मला करायचं आहे काका. दोघांचं काम नाहीये बाळा ते. मग? त्यासाठी एक मंडळ लागतं. कार्यकारिणी मंडळ लागतं. ते आहे का तुझ्याकडे. आहे ना सगळी तयार सगळी टीम तयार आहे. मी आणि राख्या मेन आहे. ते आलंच. हा. अजून कोण आहे. रशीद टायरवाला अरिहंत कार वॉशवाला त्याच्यानंतर गफूर टायरवाला आणि बाबा कसला आवाज आला बाबा. स्किटनी गच्चीवरून उडी मारली पोतोय. गेलं मेलं स्किट मेलं. नाही, गफूर टायरवाला अब्दुल चिकनवाला हे माणसात ज्यांनी निवडलेली आहे ती जवळ एकत्र येऊन फक्त मटक्यातले आकडे लावतील असं वाटतंय. अरे हे साहित्य संमेलनावर नाही रे बाळा. ऐक ना जा ना बाबा. तो नाही जमणार. तुम्ही जे ज्यांना नाव ठेवताय ना ते हा. आपले सगळे स्पॉन्सर आहेत लक्षात ठेवा. स्पॉन्सर हा सगळे. बाबा गौरवनी खूप तयारी केली आहे बाबा. गौरे दाखव ना. काय? गौरवनी पत्रिका पण छापली बाबा, दाखव ना. हा हे काय याच्या सगळी तयारी आहे. हे काय आहे पण ती आपली पत्रिका. फालतू गोष्टी ना मला इंटरेस्ट नाही रे. अरे पण मी सांगतो का तुम्हाला मला साहित्य संमेलन भरवायचं आहे बाबा. साहित्य संमेलन भरवायला वाचन लागतं. व्यासंग लागतो. पुस्तकं वाचावी लागतात. कविता वाचन करावं लागतं. हे नाही जमणार बाळा तुला. जा. अरे मी वाचली आहेत सगळी पुस्तकं वाचली आहेत मी. अरे बाळा जा तू. नको ह्याच्यात वाचली अरे वाचली खरंच म्हणतो. वाचली आहेत. तू खरंच वाचलंच का सगळं. हो 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 वाचतेत बोल तर. जा जा
खरंच वाचली आहेत का बाळा? असं नको करूस ना बाळा. होय 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 होय. वाचले बोला ना. परत ते काय विचारताय? वाचले बोललो नाही वाचले. मला साहित्य संमेलन भरवायचा विषय संपला. अरे हे काय सॉरी बाबा सॉरी सॉरी त्याची तयारी. म्हणजे आता मी काही तुम्हाला विचारू शकतो? माझी तयारी झाली तुम्ही विचारा मला बिंदास. निलगी, अरे सॉरी 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 सॉरी. अरे ह्याच्यातली चरबी बघ किती आहे. अब आ गया उंटों का पहाड़ को नीचे. आय शाबास. हा तर तू सगळा अभ्यास केलेला आहेस, बरोबर आहे. साहित्य संमेलनावर मी तुला काहीही विचारू शकतो, बरोबर आहे. हा, हे काय तयार केलं तू? हे पत्रिका. पत्रिका, साहित्य संमेलनाची पत्रिका. हो, बाबा. ही काय काय आहे त्याच्यात मला सांग. म्हणजे दिवसभर आहे ना, हा किती वाजता हा काय काय कार्यक्रम होणार आहेत हे सगळं मी लिहून ठेवलेलं आहे. त्याची लिस्ट बरं आहे. हा म्हणजे लिस्ट आहे काय काय साहित्य पत्रिका. हा वाच. म्हणजे बघा, पहिल्या दिवशी काय होणार वाच. पहिल्या दिवशी सकाळी 7 वाजता हा साहित्य दांडू निघेल. काय निघेल? साहित्य दांडू. साहित्य दांडू हा म्हणजे ते असं घेतात खांद्यावर. हे इकडे तू दे, शेजारच्याला देतो. हे बघ, इकडे बस. साहित्य दांडू. साहित्य दिंडी म्हणतात त्याला. दिंडी, साहित्य दिंडी म्हणतात. आज है भाई, आज है. पंचपक्वान का टाम भरा हुआ है मेरे को. चल बोल बोल, पुढे काय करणार आहेस बोल. काय नाही, मी आता येऊ का? जाऊ घरी? नाही नाही नाही, आता कशाला? अभ्यास करून पुढच्या वर्षी येतो ना. नाही बाळा, आता बाण सुटला, आता काही नाही, आता चान्स नाही. चल चल बोल, पुढे वाच. काय काय करणार आहेस पुढे? नंतर मग 9 वाजता ब्रेक होईल. 9 वाजता ब्रेक होणार आहे. नाश्त्याचा ब्रेक होईल. त्याच्यानंतर पर्सनल वाद सुरू होतील. तू कशाला मारते का मला? गौऱ्या परिसंवाद तुला सांगितलं ना. सॉरी. एवढं पाठ होत नाही तुझं. Sorry. पर्सनल वाद म्हणशील. पर्सनल वाद नाही रे, परिसंवाद. कळली त्याची अक्कल तुला? हा, किती त्याला समजव, किती अभ्यास घे, हा माती खाणारच आहे. बरं, परिसंवाद सुरू होणार. हा एवढं ओके. आता मला सांग, एवढंच सांग मला, गद्य आणि पद्य यांचा अर्थ सांग. मी लगेच तुला पाठिंबा देतो. गद्य आणि पद्य हे येतंय त्याला. हे येतंय? येतंय. हा आपण लय पाणी पिल्यावर गाडीमध्ये बसतो आणि गाडी स्पीड ब्रेक करून आदळल्यानंतर पोटात कसं होतं? गद्य 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 गद्य. त्याला गद्य म्हणतात. आणि पद्य म्हणजे? पद्य म्हणजे भरपूर खाल्ल्यानंतर पोटातून जो आवाज येतो त्याला पद्य म्हणतात. गद्य पद्य. बाबा चार्टच घेणार आहेत. बघ हेच आहे. अरे हेच आहे. अरे काय सांगणार? मी सांगितलं होतं ना. हेच आहे ना यार. रिक्षा, मीरा रोड स्टेशन. कुठे गेले? गिरावडला गेले. बस बस, स्टेशन आ गया. बस बस. तुझं बघितलं उत्तर तसं दिलं आपण. ते गेले विरारोडला. मी बरोबर दिलं. उत्तर बरोबर दिलं ना. मला माहिती आहे ना. मी स्वतः माझ्या हाताने उत्तर सांगितलं त्याला. मरतोय हा, मरतोय हा. हा, गद्य म्हणजे काय, पद्य म्हणजे काय हे माहित नाही. अरे कोण माणूस आहे रा? असं कोणी मारतं का? मीरा रोड स्टेशनला गेला, तिकडनं एक स्टेशन दहीसरला गेला, असं घरी गेला असता. परत आलाय सेट वरती मला मारायला. असं कोणी मारते का यार? मला आजपर्यंत कोणी मारायला असं? खूप मार खायचंय बाळा तुला अजून. मी पुढच्या वर्षी नाही बाळा, असं कसं? गद्य पद्य तुला आलेलं नाहीये. ओके, आता मी तुला वेगळं विचारणार आहे. तुझं म्हणतोस ना तुझं वाचन झालंय. झालंय. मला सांग, अरुण साधू कोण होते? ते हिमालय स्केट करायचे. अरुण कदम आणि साधू मिक्स करून त्यांनी उत्तर दिलं मला. हिमालयात स्किट करायचे. हा? अरे अरुण साधू म्हणजे ज्यांच्या गोष्टीवर सिंहासन नावाचा अजरामर चित्रपट लिहिला गेला ते अरुण साधू. मुखवटा या कादंबरीचे लेखक, किंवा मुंबई दिनांक या कादंबरीचे लेखक अरुण साधू. झिपऱ्या या कादंबरीचे लेखक अरुण साधू. लक्षात आलं तुझ्या? याला आलेलं नाहीये. हा, येते त्याला. माती खाल्ली आहे त्यांनी. नाही येतंय त्याला. नाही काही नाही काही नाही. हा, आता तू मला सांग, आता गाळलेल्या जागा भरायच्या. सोपा प्रश्न. तुला आवडतो ना मला गाळलेल्या जागा भरायच्या? सोपा प्रश्न. आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टिंब टिंब आहे. साडू आहे. साडू आहे.
साडू आहे आरती प्रभू हे चिंत्रम खानोलकर यांचे टोपण नाव आहे. चिंत्रम खानोलकर म्हणजे नाही कशी म्हणू तुला म्हणते रे हे जे गीत ज्यांनी लिहिलं त्याचे कवी कळलं. अच्छा. आरती प्रभू या नावाने ते कविता करायचे. लक्षात आलं. आपलं काही कळलेलं लक्षात नाही. याला काहीही माहित नाहीये. माहिती बाबा अरे कडक पाव घरी येतात ना कडक पाव ते ज्यात बांधलेलं असतात तेवढं तरी वाचन करत जा रे. हा तेवढा तरी पेपर वाचत जा. वाचलं आता 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 वेगळा प्रश्न हा बाळा. कोसला कानावर गेले कधी कोस हे माहित आहे कोण बोल सांग हे कोसला माहित आहे. हा. आम्ही पिकनिकला गेलो ना की बार्बिक्यू कोसल्यावर गरम करतो. हा अरे तो कोळसा रे गाढवा. बापरे मी विचारतोय तो कोसला कळतंय का कोसला म्हणजे मी ऐका ना भालचंद्र नेमाडे का कधी गेलंय कानावर ना नाही ना. हा भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली कादंबरी आहे ती कोसला नावाची. याला काही येत नाही. येत नाही बाबा तुम्हाला याला घाबरतोय. हा? तुम्हाला घाबरतोय घाबरतोय? तुम्ही अंगावर जाऊ नका ना असं. हो का रे बाळा. मी पुढच्या वर्षी येतो ना आता अरे ऐक ना पुढच्या वर्षी कशाला खरंच मला घाबरतो. मला मी सगळं अभ्यास करून आलो. मी आता काही तुला करणार नाही काही हात सुद्धा लावणार नाही. हा मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे. नुकत्याच वाचलेल्या 5 कादंबऱ्यांची नावं सांग किंवा 5 पुस्तकांची नावं सांग. हे येतंय. हा सांग. गौऱ्या मी पाठ करून घेतले हो. नीट सांग. मी कुठली पुस्तकं वाचलीस. येते का तू देव्यानी कुठलं नाव येते का तू देव्यानी ययाती आणि देवयानीला सॉरी सॉरी कुठे घेऊन चाललाय डेट भुर्जी पाव खायला भुर्जी पाव खायला घेऊन चाललाय ययातीला ययाती आणि देव्यानी बोल. ययाती आणि देवयानी हा? काही याला माहित नाही. मारू नका माहिती आहे? माहिती अजून तिसरं नाव सांग. आता आठवलं आता जस्ट वाचले काय पेकते आणि वल्ला. व्यक्ती आणि वल्ला व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांड्यांचं हे आलेलं नाहीये तुला. लक्षात घे. हा शून्य शून्य अक्कल आहे तुला. लक्षात आलं. निघ याला काय निघ येते बाबा, येते. काय गरज नाही याची. येते मला आठवत तुम्ही मला नका ना मारू असं मला सगळं आठवतंय. सांग ना. मी आता राख्याने लिहिलेलं आहे कालच माझ्याकडनं करून घेतलं. काय ती आणि तिची गच्ची. हे राख्याने पुस्तक लिहिलंय. हा ती आणि तिची गच्ची. अरे तो तर हसरी तरीच होता ना पण ए त्याने तो घरी बसून दिली ती आणि तिची गच्ची. अरे ती आणि तिची गच्ची साहित्य संमेलनात वाचायचं का. हा, त्याच्यावर परिसंवाद ठेवायचा. अरे याला हाकल ग मला नाही. कंटाळा येतो ग मारून याला. बाबा ऐका नाही माहिती त्याला काही लेखनाबद्दल. ऐका त्याला माहिती त्याला तर आठवत नाहीये ना. हा, त्याचा कवितांचा पण अभ्यास झालाय त्याच्याबद्दल विचारा. कवितांचा अभ्यास झालाय. हो कविता वाचलीस का काय काय कानावर पडली आहे. एकच कविता माहिती आहे. काय काय हिरवे हिरवे गाल मालूचे. हिरवे हिरवे गाल मालू मालूचे गाल मालूचे हिरवे हिरवे हा? चुकते माझं. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे अशी कविता आहे. बालकवींची कविता आहे ती. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. म्हणजे काय प्रियदर्शनी खेळत होती. अरे ही प्रियदर्शनी हिंतडाक धिंतडाक ती प्रियदर्शनी नाही रे. फुलराणी खेळत होती तुम्ही बोलला ना. अरे ती फुलराणी नाही जुनी जुनी ओरिजिनल फुलराणी. अच्छा. लक्षात आलं तुझ्या. याला काही माहित नाही. येतंय ना बाबा त्याला. याला हायकू माहित नाही याला कविता माहित नाही याला चारोळ्या माहित नाही लेख माहित नाही ललित लेख माहित. याला घरी काय तू घरी जा. मला माहिती आहे घरी जा बाळा. मला ललित लेख माहिती आहे मला. ललित लेख माहिती आहे. हा, राख्याने हा लिहिलाय. शेवटचा चान्स. एक शेवट नाही तर खून होणार. नाही बाबा शेवटचा चान्स आहे. आहे, राख्याने लिहिलाय. हा माय व्हेर इज माय नोट. वही. नीट बोल रे. सॉरी नीट बोल रे. व्हेर इज माय नोट. नाही ते हे हा. राख्याने लिहून दिले मला. मला बोलला हे वाच म्हणून आपल्याला लागेल. वाचून दाखवू. हाय भाई लोक मी राख्या. काय सुरुवात आहे. क्या बात आहे. ललिता लेखाचीच हाय भाई लोक कैसे मे राख्या. वाव सुंदर. त्या दिवशी मी उठलो ब्रश केला चाय प्यायलो खारी बुडवली चाय सांडली. मी बोला अरे यार कडकी मी आटा गेला. परत लादी पुसली. मग बाहेर आलो कामावर जाणाऱ्या लोकांना म्हटलं अरे किधर चलो काम पे जा रे. अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. संध्याकाळी लोक परत कामावरून आली. मी तिथंच उभा काय भाई लोक आगे वा व्हेरी गुड व्हेरी गुड. मी तेवढंच करत राहिलो. अशी 7-8 वर्ष निघून गेली. सकाळ झाली सकाळ झाली ब्रश केला चाय प्यायलो खारी बुडवली चाय सांडली. अरे यार कडकी मी आटा गेला लादी पुसली. मग म्हटलं काय करूया गौऱ्याला फोन करूया. PTO चल गौऱ्या किधर है. मैं बोला मैं शूट पे. ठीक है शशि को फोन करो. शशि किधर है रे. शशि बोला मी पण शूटला है. तो जाड्या को फोन करता हूँ. जाड्या काय रे. जाड्या बोला मैं लिख रहा हूँ बाद में फोन करता हूँ. मग मी मोठे सरांना फोन केला. मोठे सर मी सातारला आलो आहे. मोठे सर बोलले वा 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 मी मुंबईला आहे.
गोस्वामी सरांना मेसेज केला, सर हाय गुड मॉर्निंग राकेश. सर म्हणले अरे वा 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 ब्लॉक. मग परत सकाळी उठलो, PTO, ब्रश केला, चहा प्यायली, हरी सांडली, मी चहा सांडली, बोलले यार कडकी मी आटा गेला. आमिर दादाला फोन केला, अरे भाई हॅपी बर्थडे. दादा बोला अरे गेल्या महिन्यात झाला. दर्जा सादरीकरण वा. सोनाली ताई, सगळ्यात आधी मला असं सांगायचं चेतना, मी तुझ्यासाठी पार्लर काढणार आहे आणि मी कधी ना कधीतरी मी थ्रेडिंग शिकली आहे आणि माझे असे हात शिवशिवतात की मी येतेच आता स्टेजवर आणि करतेच तुला मदत. तुझे कसे मध्येच हात शिवशिवले एकदा गौरवला मारायला, कशी तू अशी वीज सळसळत जाते तशी झेप घेऊन एकदम त्याला मारायला गेलीस. फारच मजा वाटली ते बघून. समीर तू धन्य आहेस, कारण तुझा स्टार्टअप पार स्टेशनला जाऊन पोहोचला. आउटस्टँडिंग, फार मजा आली बघताना. आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगावं असं वाटतं, समीर तू, चेतना आणि गौरव, तुम्ही तिघही या स्किटच्या निमित्तानं इतक्या महत्वाच्या मराठी लेखकांची पुस्तकांची नावं घेता की विस्मृतीत चाललेल्या कितीतरी कादंबऱ्यांची आठवण होते. म्हणजे हास्यजत्रा पाहताना आम्ही नुसतेच हसत बसतो असं नाही आहे, पण एखाद दिवशी एपिसोड संपल्यावर असं होतं की अरे खरंच परत एकदा मी झिपऱ्या काढू का. गौरव तू झिपऱ्या आहेस असं मला म्हणायचं नाही आहे, अजिबात पन इंटेंडेड नाही आहे, पण खूप कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचं, कारण तुम्ही मराठी भाषेसाठी अनेक मुद्दे समोर आणता आणि आम्हाला हसण्याच्या पलीकडे जाऊन आपल्या भाषेविषयी प्रेम वाटायला लावता आणि पुस्तकं वाचायला लावता, हो की नाही. सॉर्ट ऑफ. येस. ही संकल्पना सोनी मराठीची होती, हे विशेष. अप्रतिम. सई, मॅड परफॉर्मन्स होता. गौरव जेव्हा म्हणाला साहित्य संमेलन तेव्हाच आम्ही फुटलो. आणि पुढे ऑफकोर्स तुमचा ही सिरीज म्हणजे तुमचा हातखंड आहे. चेतू तुझा तंद्रीवाला चेहरा मला भयंकर आवडतो, फारच मस्त. आणि गौरव मस्त, मजा आली. म्हणजे नेहमीप्रमाणे व्हेरी चार्मिंग परफॉर्मन्स. मजा आली नेहमीप्रमाणे, खूप मजा आली. नेहमी वधूनच का बरं परीक्षा द्यायची, म्हणून आज इथे स्वतः एक वर परीक्षा द्यायला सज्ज झालाय. बघूया त्याचा काय निकाल लागतोय ते. हा निकाल बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर. बेल नाही भांबवली, जामच खुश दिसते. तुला जो बघायला पोरगा येणार आहे तो राजबिंड दिसतोय वाटते. राजबिंडा? मामनू, राजबिंडा शब्द त्याच्यासाठी अपुरा आहे, काय समजली. चाच पडून बघितलायस ना, आता शेवटी ससाच निघायचा. बघ, जोपर्यंत पोरगा तो आम्हाला दोघांना आवडत नाही तोपर्यंत लग्नाची पुढची बोलणी होणार नाही, काय समजली. हा मामनू, मी तुमच्या शब्दाबाहेर आहे काय? काय येत नाही का, बरोबर आहे सगळं. पण दरवाजा इकडे आहे, तिकडे कुठे आलीस. चला मी माझा भागवून घेतला याच्यात. मामनू, माझा कापूस अरू. एवढाच अर्धा माणूस टॅक्सीत राहिला की काय? नाही, टॅक्सीत काही नाही राहिलंय, काय एवढाच आहे. आणि एवढाच आहे ना, तो सगळ्यांना पुरून उरेल. नमस्कार. चेतना, तू काय म्हटलीस पोरगा थोडा वयानं मोठा आहे. हा थोडा थोडका नाही, हा लयच वयानं मोठा आहे. याचा आता कमी दिवस उरले तसं वाटतं. असं नाही. काय नाही का, हा टिकल काय म्हणजे दिवाळीचा पाडवा बघिला. शंकाच वाटते मला. मामनू, चोरीनं पाया पडायला काय समजली. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, मी अरुण कदम. नमस्कार, मी चेतनाचा मोठा मामा कातील प्रभाकर मोरे. सगळं मला
कोकणचा पारस म्हणे म्हणतात का नाही? अच्छा मनी ते तुम्ही आहे होय ते. बोलली मला नमस्कार, मी बालू पेटकर. नमस्कार. चेतनाचा छोटा गोंडस मामा. अच्छा. सगळे मला प्रेमानं भांबेडचा टॉम क्रूज म्हणतात. अच्छा ते तुम्ही आहे होय होय. बसा, बसा. मी काय म्हणतो पाहुण्यानो, हा बोला ना. हे बघा आता आमच्या चेतना बरोबर तुम्ही लग्न करताय बरोबर आहे? हो, हो. पण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. हा, म्हणजे ही जी आमची चेतना आहे का हा, हा. नाही, हिला आम्ही लाडाने वाढवलेली आहे. हा, घरात माणसं किती तुमच्या? इनमीन 3च माणसं आम्ही. होय. इनमीन. म्हणजे मी मॉम अँड डॅड. अरे पाहुण्यानो, मी काय म्हणतो, मला ना तुमच्याशी जरा बोलायचं आहे. जराशी काय लय बोला पण खांद्यावर हात ठेवू नका. का हो? मला सांगा आपण एकाच वर्गात होतो. नाही बो, तुम्ही माझं लंगुटी मित्र हाव. अजिबात नाही. रिस्पेक्ट प्रत्येकाचं ठेवलं पाहिजे का नको? खरंय खरंय. आता तुम्ही माझं मामा हाव. हो. मी तुमच्या खांद्यावर हात ठेवू शकतो काय? कारण मी तुमचा रिस्पेक्ट करतो तसं तुम्ही माझा रिस्पेक्ट करायला पाहिजे. वा. आहे की नाही? बरोबर का नाही? या जगामध्ये 2च माणसांना तेवढा मान मिळालेला आहे माझ्या खांद्यावर हात ठेवायचा. कोण? एक रोहित शेट्टी आणि दुसरे सचिन गोस्वामी सर. वा, मोठा माणूस. मोठे मारी. वा वा वा. मला बाकी काही नाही काय. तर 2-4 प्रश्न तुम्ही विचारा पण खांद्यावर हात ठेवू नका. बस, बस, बस. मामानू मी बोलले होते ना, हा. लय हुशार माणूस आहे. होय होय, दिसतंय ते. मामानू 5वीत आहे ना, त्या काय झालं? काय काय पडले? काय काय 5वीत आहे ना, त्यांना 67.5% मिळाले. किती? 67. बोलताना पण बाई बघ. 67.5%. आईन्स्टाईन पेक्षा थोडेसेच कमी म्हणायचे. पाहुण्यानु, चाय बटरचा शोध तुम्ही लावला हो की काय? नाही, काहीतरीच काही. आपल्या खारी सारखं दिसतोय म्हणून आम्हाला विचारलं. अरे बालू तू पण ना उगाच आपला पाहुण्याची खेचत बसतो. बरं पाहुण्यानो, आता आपण ईशाकडे बोलूया. तुम्हाला व्यसन वगैरे कुठलं आहे काय? म्हणजे दारू सिगरेट वगैरे? हा. काय बोलतो काय? नाही? व्यसन अजिबात नाही. होय. आमच्या घरात चालतच नाही हो. होय काय? म्हणजे तुम्हाला सांगतो आमची मॉम आहे ना एवढी स्ट्रिक आहे ना, तुम्हाला सांगतो आमचे डॅड बाहेरून कुणाच्या तरी मित्राच्या नादी लागून तंबाखू खाऊन आलं होय होतं. काय? आमचे मॉम चौताळली बाई. डायरेक्ट 3 दिवस त्यांना घराच्या कौलावर झोपवलं माहितीये. घरगुती असं कुठलं व्यसन नाही? अजिबात नाही. काहीतरीच काय बाहेरचा म्हणजे तमाशे वगैरे? माशा न ताशा एवढंच मला माहितीये. तुम्ही जर काय बोलता तमाशा तर मला ऐकलेलं पण नाही. अच्छा, म्हणजे कुठलंच व्यसन नाही? अजिबात नाही. वासाडी पडली तुमच्या तोंडावरती. काय झालं? मग तुम्हाला व्यसन नाही? नाही. मग काय उपयोग आहे ह्या माणसाचा? ज्या माणसाला व्यसन नाही त्याला मी माझी भाची देणार नाही. व्यसन नाही करता तुला? व्यसन करायचं नाही का? अरे बघ, ज्या माणसाला व्यसन पाहिजे, व्यसन जर असेल तर त्याच्या बायकोला आराम मिळतो का ना काय? कसा काय? कसं काय म्हणजे काय? माणूस व्यसन करून आला की लगेच झोपतो. सकाळी त्याला गिल्ट येतं म्हणून घराच्या बाहेर पडतो. त्याच्यामुळे कसा बायकोबरोबर त्याचा संपर्क साधत नाही, नवरा बायकोची भांडणं होत नाही. म्हणून माणसाला व्यसन पाहिजे. काय समजलं? व्यसनामुळे कसा संसार समृद्ध होतो. ज्या माणसाला व्यसन नाही त्याला मी माझी भाची देणार नाही. चल निघ. नाही, नाही. म्हणजे एकदम असं नाही म्हणायला तसं नाही असं करीत नाही. म्हणजे मी करतो व्यसन. करतो? हा, म्हणजे कधीतरी शनिवार रविवार 1 2 3 4 7 बाटल्या मी नाही पितो कधीतरी. हा, आणि मग अगदीच हुकी आली तर एखादं सिगरेट पितो मी. थोडंसं आहे मला म्हणजे व्यसन. सिगरेट पिता? हा, थोडं. ये चेतना ये, असल्या बरोबर तुझं लग्न मी लावून देणार नाही. इकडे 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 इकडे. अगं व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होतात सगळे. मग कसं काय? कसं? आता हा दारू पिऊन घरी येणार, संध्याकाळी तो झोपणार तुला न बघता, सकाळी उठणार त्याला गिल्ट येणार म्हणून तो तुला न बघता परत बाहेर पडणार. म्हणजे तुमच्या दोघांचा संपर्कच नाही होणार. मग जर संपर्क नाही झाला तर संसार कसा होईल? व्यसन करतोस? काय करतो तुझं मी? व्यसन करतोस? ते बोललं म्हणून मी बोललो ना. मला व्यसन नव्हताच पण ते बोललं म्हणून आता हे बोललं. अहो मामा काहीतरी बोला ना तुम्ही.
ते काय बोलतील याला व्यसन करणारा पोरगा आवडतो, मला व्यसन करणारा पोरगा आवडत नाही. आणि तू म्हणतोस तू व्यसन करतोस पण आणि व्यसन नाही पण करत. हा उद्या तू ह्याला इम्प्रेस करण्यासाठी व्यसन करशील, पण तू लक्षात ठेव मी लग्नाला होकार देणार नाही, कारण मला व्यसन आवडत नाही. आणि तू उद्या गोंधळशील की कुठला मामा सपोर्ट करतो आणि कुठला मामा विरोध करतो. तर मी विरोध करतो कारण मला व्यसन करणारा पोरगा आवडत नाही, हा तुला सपोर्ट करेल कारण ह्याला व्यसन करणारा पोरगा आवडतो. मग आम्ही कसं एकामेकाला मान देत आहो का नाही, त्याच्यामुळं आम्ही कोणाच्या शब्दाच्या पलीकडे नाही आहो. बरोबर. आता हा नाही म्हणतोय माझ्याकडनं पण नाकार आहे, त्याच्यामुळं तू व्यसन करतोस, तुला मी माझी पोरगी देणार नाही. चल. अरे याला काय अर्थ आहे? तुम्ही बोलत म्हणून बोलला ना, जे तुम्हाला आवडतं ते ह्यांना आवडत नाही, ह्यांना आवडतं ते तुम्हाला आवडत, याला काय अर्थ आहे? नाही नाही तुझी लग्न कॅन्सल नाही, लग्न कॅन्सल नाही, तुला कोण देणार नाही. ऐका ना मामानू, काय झालं? मामानू मला लग्न करायचं आहे. मामानू हा. मामानू 35व स्थल आहे. 34 स्थल तुम्ही अशीच घालवून दिली नाही मामानू. नाही, मला लग्न करायचं. सोपं सोपं विचारा ना. वय सोपं विचार. सोपं आहे. तू रडू नको, ये बाजूला ये ये. बाजूला. ये रे इकडे. ए बुटकू इथे बस. ये इथे. ये इकडे, काय घाबरू नको, ये ये इकडे. ये बस. आ. जरासा खाजगी प्रश्न आहे. अफेअर वगैरे केलं वय काय कधी? म्हणजे प्रेमाचा बाजार उठवला बसवला कधी काय केलं वय का? काही संबंधच नाही माझा, मी असं कधी केलेलंच नाही. चेतना आणि मी आम्ही एकमेकांवर प्रेम करतो, म्हणजे संबंधच नाही तसं. काय प्रेम? शी 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 शी. म्हणजे तुला प्रेमाचा अनुभवच नाही? नाही. ज्या माणसाला प्रेमाचा अनुभव नाही त्याला मी माझी भाची देणार नाही. नाही बस. प्रेम करता येत नाही तुला? अरे प्रेम कर. बाय माझी सॉरी सॉरी. प्रेम करायचं ना. हा म्हणजे का तू भडकतेस कशाला? त्याने किती काय केलं तरी मी तुझं त्याच्याशी लग्न लावून देणार नाही. अरे जा माणूस व्हॅलेंटाईन डेच्या वासाला पण उभा राहिला नाही तर बालदिन साजरा करेल. बालदिन साजरा करता येत नाही? मामानू तो कायच बोलत नाही आहे. ऐका म्हणजे मला लग्न करायचं आहे मामानू. लग्न होणार नाही. हे बाहेर काढ याला. हे बाहेर काढ. नाही, याला नाही, बाहेर ऐका काढ. ऐका म्हणजे ऐका एकदम म्हणजे असं नाही बोलायला नाही, म्हणजे असं मी असं काय? शाळेत असताना मी एक हेमा नावाची पोरगी होती, तिच्यात असं नकळत मी प्रेम केलं होतं. हा म्हणजे शाळेतलं प्रेम ना, लहानपणी म्हणजे त्याला काही असं महत्व नाही, पण असं थोडस मी केलं होतं. म्हणजे प्रेम केलं माहिती तुम्ही? थोडंसं. प्रेम केलं माहिती थोडंसं. म्हणजे हा माणूस लपड्याबाज आहे. जो माणूस लपड्याबाज आहे त्याला मी माझी भाची देणार नाही. काय बोलतो? काय बोलतो म्हणजे? हे बोलले म्हणून मी बोललो ना. काय बोललो? तुम्ही बोला ना काहीतरी. आता मी काय बोलणार? हा बोलला म्हणजे ते जो बोलला ते मला मान्य आहे. आम्ही दोघांनी एकत्र मिळून वाढवलेली आहे तिला. 6 महिने ह्यानं 6 महिने मी म्हणून वाढवले तिला. अरे याला काय अर्थ यार? तुम्ही बोलताय ते तुम्हाला पटत नाही, हे बोलतात ते ह्यांना पटत नाही. अरे मी करू तरी काय? काय करू म्हणजे काय? या पोरीला लहानाची मोठी करायची म्हणून मी आजपर्यंत लग्न केलेलं नाही आहे. मग अरे पोरींच्या अशा रांगा लावल्या त्या माझ्या मागे, काय समजलं? मला माहिती. मग नुसत्या ऑफर येत होत्या पोरींच्या, पण लग्न केलं नाही मी. एक सांगलीतली पोरगी होती का नाही? मग? काय मी तिला नकार दिला, ती गेली फ्रस्ट्रेशन मध्ये. आता ती सिनेमामध्ये सेटल झालेली आहे. ती फ्रस्ट्रेशन मध्ये कशाला गेली? अरे एवढा मोठा प्लॅटोनिक हातात न जातोय म्हटलं फ्रस्ट्रेशन येणार ना. गोष्टी करतोय हा तर काही नाही. जो पोरगा लपडे बाजा त्याला मी माझी पोरगी देणार नाही. चल निघा. काय झालं मामानू? मला लग्न करायचं आहे. मामानू 35व स्थल आहे. मामानू सोपा सोपा विचारा ना, काहीतरी दुसरं विचारा. वय 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 म्हणजे वय. मला जमल ते, मला समजेल असं काहीतरी विचार. हा, सोपा खेळ केले. सोपा ठीक खेळ आहे. केले. हा. हे बघ बायकी आहेत ना, आपण ह्याची परीक्षा घेऊया. तू जर परीक्षेत पास झालास तर चेतना तुझ्या बरोबर लग्न कर. बरोबर. हा चल आपण आपण याची परीक्षा एक घेऊया. सोपा खेळ खेळूया. हा. चिमणी उड कावला उड माहिती आहे ना? ता खेळ खेळूया. हा म्हणजे आलो इकडे ये. काय लय सोपा खेळ आहे. काय? चिमणी उड कावळा उड. म्हणजे चिमणी उड कावळा उड असं करायचं. पक्षी उडतो, प्राणी उडत नाही. मामांचा फेवरेट गेम हाय. तू नीट खेळ तरच पास होशील, आपलं लग्न होईल. अरू ओके म्हणजे पक्षी उड. तू खांद्यावर हात नको ठेवून. मोडलं लग्न. पाय तुझ्या पाया पडतो. ठेव ठेव इकडे. पण लग्न मोडू नको, ठेव पाय. हे बघ ऐक, म्हणजे पक्षी उडतो कारण पंख आहेत म्हणून उडतो, हे ना? बरोबर ना? प्राणी उडत नाही कारण त्याला पंख नाहीत. मामा मी रेडी आहो. झालं? झालं? रेडी आहो मामा. हा, या. बस इथे. बस इथं. इथं बस. अरे बस टाकले. बोट ठेव, बोट ठेव. कुठं? माझ्या उरावर ठेव. इकडे ठेव.
कुठे ठेवू विचारतो. कावला उड. उड. येते जमते जमते. आला आला. चिमणी उड. शेकरू उड. शेकरू म्हणजे आम्हाला विचारशील शेकरू कोणता? तुला शेकरू माहित नाही? असं कसं शेकरू माहित नाही? आला मोठा लग्न करायला. अरे पण नाहीच माहिती शेकरू मला, मी कसं सांगू? ए बाबा, शेकरू म्हणजे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे तो. भीमाशंकरच्या जंगलात सापडतो. खारुताईसारखा दिसतो, दुर्मिळ असतो. अरे पण दुर्मिळ आहे तो, त्याला कशाला राज्य प्राणी करता वसाऱ्यानो? जो आपल्याला दिसतो, सकाळी ओरडतो, त्याला ठेवायचा, कोंबड्याला ठेवायचा ना वसाऱ्यानो. जो आपल्या ताटात असतो रविवारचा, त्याला ठेवा. त्याला माहीतच नाही, त्याला कसं ठेवता? मला माहित नाही ना यार. कोंबड्या ठेवतील, कोंबड्या ठेवतील. नशीबाज रविवार नाही तर तू ताटा दिसला असाच वसाऱ्या. नाही, याला शेकरू हा प्राणी माहिती नाही, त्याची लग्न करायची लायकी नाही. शेकरूचा आणि माझ्या संसाराचा काय संबंध? हाय. म्हणजे मला शेकरू माहिती, मी लग्न नाही करू शकत. आग लाव तुझ्या विनोदाला. बापरे, शेकरू आणि लेकरू. मामानू एक चान्स देवा. मामानू अजून एक चान्स देवा. 35 स्थळ आहे, 34 स्थळ तुम्ही असेच घालवले. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रडू नको, रडू नको. बाय, ये. इथं बस रे. 4 जण ये. बस. अरे भाई गे. अरे खांद्यावर का ठेवू यार? जा, ठीक आहे, लग्न मोड. जा, जा, जा. अरे वसाऱ्यानो ठेवा, पण लग्न नका मोडू. ठेवा. येत नाही, येत नाही. ठेव गांधी तू पण ठेवशील? ठेव. अरे साधा प्रश्न आहे. हं? उद्या तू चेतनाला हनीमूनला घेऊन कुठे जाशील? महाबळेश्वर, काश्मीर, आफ्रिका. आफ्रिका. उद्या तू आफ्रिकेच्या सफारीला गेलास आणि तुझ्या समोर वाघ आला तर तू काय करशील? ऑब्विसली मी माझी स्वीट बेबी आहे ना, तिचा जीव वाचवणार. म्हणजे कुणाचा? चेतनाचा. निगेटिव्ह माणूस. निगेटिव्ह कसा? निगेटिव्ह कसा? निगेटिव्ह म्हणजे तुला मी एका शब्दाने जरी बोललो वाघ तुमच्यावर हल्ला करणार आहे. हा? वाघ सपत तू जाणार, तू फोटो काढ ना वाघाचा. तुला वाचवायला कोणी सांगितलं नाही हिला? हा? वाईट कशाला जीव वाचवतोस माझा? नाही वाचवायचा माझा जीव, फोटो काढ ना. अरे मी तुझा जीवच वाचवणार ना, तुला खाल्ला मी काय करू? काय फायदा माझा? नाही नाही नाही. अजिबात हे लग्न मोडला. मला पण नाही लग्न करायचं. चल, मी जातो. अशी फालतूगिरी नाही पाहिजे. अरे मला जे माहिती ते प्रश्न विचार ना. तुला आवडत नाही, ह्याला आवडतं, ह्याला आवडतं, त्याला आवडतं. मी जातो. चल. ओ अरुणराव, जरा इकडे चल. नाही, मला जरा खांद्यावर टाकायचं आहे. खांद्यावर टाकायचं? सिम्बॉलिक. वा 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 वा, अतिशय धमाकेदार अशी वरपरीक्षा. बघूया आपल्या हास्यरसिकांना ती किती भावली आहे. सोनाली ताई, सगळ्यात पहिलं हास्यजत्राच्या टीमला आणि लेखक रमेश आणि प्रथमेश, तुमचे आभार. स्किट तर मस्त होतंच आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपला जो राज्यप्राणी आहे याची आम्हाला सगळ्यांनाही आठवण करून दिलीत. शेकरू विसरून उपयोग नाही, तो आपला राज्यप्राणी आहे, त्याच्यासाठी स्पेशल थँक्स. येस येस येस. आणि हे खेलीमेलीत झालेलं स्किट खूप आवडलं, खूप मजा केलीत. अरुण, मी तुझ्या बाजूनी आहे, कारण आपल्याला नको ही अशी स्थळं नकोत आपल्याला. काय यार, फारच छळतायत. आत्ता बघण्याच्या कार्यक्रमालाच छळतायत. लग्न झाल्यावर तर किती त्रास देतील. नको नको आम्हाला, जावा तुम्ही. मस्त मस्त. थँक्यू. आणि मंडळी, याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाले निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. नमस्कार मंडळी, हास्याची अनोखी रोड ट्रिप घेऊन आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, हास्याचा ट्रिपल डोस. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया प्रत्येक थांब्यावर तुमच्या करमणुकीसाठी सज्ज असलेल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्यांना कौतुकाचे साईन बोर्ड दाखवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत आहे. सुंदर, प्रतिभा संपन्न आणि अष्टपैलू अभिनेत्री सोनालीताई कुलकर्णी,
खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत सातारचा सलमान या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटाचा लेखक आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे. रसिकप्रिय झालेली अभिनेत्री सायली संजीव. दिग्गज अभिनेते आनंद इंगळे. विविध भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी शिवानी सुर्वे. अष्टपैलू अभिनेता अक्षय टंकसाळे. टॅलेंटेड अँड डायनामिक ऍक्टर सुयोग गोरे. आणि या चित्रपटाचे निर्माते प्रकाश सिंघी. सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. मंडळी, कधी नव्हे ते सुना सासूच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यात. पण सासूला त्यांचं हे प्रेम मानवेल का? चला तर बघूया. त्यासाठी मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वरिता खरात, कधी गोड कधी तिखट चेतना भट, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. हॉस्पिटल आले या इथे. हा गा म्हातारा जेवाला किती चालवता तुम्ही. बसा बसा इथे बसा इथं बसा. या अंगून बसा इथं बसा. अंगाशे बसा बस आई, हळू सावकाश बस. केवढं चालवलं का तुम्ही म्हातारा जेवाला. बया काय आई, इथं दारात टॅक्सी सोडली आपण, तिथून इथं आलोय फक्त चालत. तर कायला कटकट घाली तो. नाही तर काय आई, आई तुमची चालायची ना सवयच गेली म्हणून तुम्हाला त्रास होतो आई. ग बसती का. हा त्या टॅक्सीतली सीट बघितलं का, केवढी बोचत होती निसती. बाया तुम्हाला सोफा सोडून सगळंच बोचत हो. उद्या इंग्लंडच्या राणीची खुर्ची आणून दिली तर ती पण बोचन तुम्हाला. तुमचं काय नमे लय बोलतीस. हा बोला बाया बोला. मी कुठं तुमची आई आहे ना मी तुमची आई. कसं बोलता तुम्ही. दोन दोन पोर आहेत, एवढा किडनी टोन झालाय, दोघातला एक पण बघायला नाही आला बाया मला. ह्या टावळ्यानं पाठवलं माझ्या उराव बसायला. आई काय उरावर बस कसं बोलताय हो आई तुम्ही. यांना कधी नव्हे तर एवढ्या लांबचं एअरपोर्टचं भाडं मिळालं, मग जाणार नाहीत का रिक्षा घेऊन? भाडं महत्वाचं की आई महत्वाची. त्या भाड्याच्या नादात आई चालली वैकुंठाला, त्याचे काय फरक पडला नाही होय तो लेकराला. हो आई तुम्ही काय वैकुंठाला जात नसताय. तुमचा पसरा बघता देवाने तिथं नाव वैकुंठ तयार करायला घेतला असन नमे. आणि तो होईपर्यंत तुम्हाला काही होत नाही, काळजी करू नका. हसा ग हसा. मी कुठं तुमची आई आहे. आई तू तर सांगूच नकोस. मी काय केलं तू सांगितलं असं माझ्या लेकराला. काय तुम्ही कुठं चालला हॉस्पिटलात, मी हाय ना, तुम्ही जा फिसाला. अगं खडा हल्ला, आवाज आला का ग. खडा हल्ला घुंगरासारखा आवाज आला. काय बोलताय. खडा नाही अख्खा डोंगराचा कडा हल्ला. आई हॉस्पिटल मध्ये किती करशील अगं. कुठे आहे आपण, जरा भान ठेव ना इथं. ये ना आणि हॉस्पिटलात पण सगळं करायचंय तुला. हा जरा गप बस, जरा आवर घाल स्वतःला. आणि आई तुम्ही काय म्हणला, मी ह्यांना पाठवलंय. हा अहो आई त्यांना ना महत्वाची मीटिंग लागली, त्यांच्या बॉसने त्यांना बोलावून घेतलं म्हणून ते गेलेत तिकडं. काय झालं नाही एवढं, तुम्हाला साधं ऑपरेशन आहे मुतखड्याचं, काही दुसरं काय नाही. आणि आई लेझरनी करणार आहेत ते. तुम्हाला आतमध्ये नेणार, लेझर मारणार, त्या खड्याचे छोटे छोटे तुकडे होणार, ते लघवी वाटे पडून पण जाणार आई. ना तुम्हाला कापणार ना फाडणार, तुम्हाला कळणार पण नाही. काही मोठं ऑपरेशन नाहीये, साधं ऑपरेशन आहे. एक खडा फुटला ना ते सगळं ना लघवी वाटे बाहेर निघत, काही होत नाही तुम्हाला. तुम्ही कोणाला पण विचारा. ओ काका काका काय आमच्या आई आहेत ना जरा आहे ना ऑपरेशनला घाबरेत. त्यांचं खड्याचं ऑपरेशन आहे ना, त्याला जरा घाबरेत. जरा सांगा ना त्यांना, काही एवढं डेंजर काम नसतं. कुणाच्या किडनीत खडा झालाय, आमच्या ह्यांचं झालंय. ऐका घाबरायचं काय नाही त्यात. मग पर्वत माझं ऑपरेशन झाले बघा. काय सांगता मग तुम्हाला पण किडनी टोन झाला होता का. अहो काय नसते त्यात, ते डॉक्टर आत घेऊन जात्यात, थोडस इकडे कट मारत्यात,
चिमट्यानं असा खडा काढतात आणि फेकून देतात, झालं एवढंच आहे. बॅना मी अगं तू म्हणली होती का फाडणार भेटणार नाही म्हणून. नाही पोट नाही फाडायचं. अहो पोट नाही फाडायचं, त्यांचं लेझरचं ऑपरेशन आहे. लेझर? हा लेझरचं ऑपरेशन? काही येडी झाली का तुम्ही लोक? आई अरे ऑपरेशन मध्ये काय मजाच नाही मग. हाय का आता? कायची मजा नाही म्हणजे. अहो मला सांगा, बॉडी फाडल्याशिवाय कुठं ऑपरेशन असतंय का? खरं ऑपरेशन ते आहे ज्यात बॉडी फाडली जाते. काय अहो लेझरचं काही खरं नसतं ताई. आता लेझरचा नियम चुकला आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडला तर काय कराल? अहो खडा फुटायचा नादात कमरेचं हात तुटलं, मग काय कराल? तू काय म्हणतो? नाही ओ आई ओ काका, उगा काही सांगता मी तुम्ही. काय? हा? ते लेझरने खडे फोडणं म्हणजे काय बेचकीनं आंबा पाडण्यासारखं आहे का? काही सांगता तुम्ही. आई काय नाही एवढं कठीण एवढं काय नाही होणार साधं आई. सोपं ऑपरेशन हा, आणि समजा कमरेचं हाड मोडलंच, त्यात काय एवढं आई? म्हणजे तुमच्या कमरेच्या हाराचा काय उपयोग आहे आई? ओय, तसं नाही, म्हणजे सोफ्यात नुसतं बसलेले असताना आई तुम्ही बाथरूमला जायचा पण कंटाळा करता, खरं की नाही? म्हणून झालाय तो किडनी स्टोन. एकदा अंघोळीला जाता ते पण असं घसटत सॉरी, ते एकदा असं घसटत जाता, त्याला कशाला पाहिजे आई कमरेचं हाड? त्या ऑलिम्पिक मध्ये पळायचंय का तुम्हाला? नाही एवढं टेन्शन. लय बोलतेस हा? एकदा तुला वाकून तुझ्यावरच बसणार आहे मी. आई कशी बोलते बाई? कमरेचं हाड मोडलं तर चालणार आहे बाई माझं. ऐका माझं, अहो चेतू आहे ना, तुम्हाला समजावून सांगते. समजावून सांगते, बाकी काय. तिच्या बापाने समजावलं होतं असं वय. अरे माणूस काय खोटं बोलतोय? मी कशाला खोटं बोलू? माझं बी किडनीचं ऑपरेशन झालंय. एवढा खडा काढलाय माहितीये का? एवढा हा मग? केवढा एवढा खडा काढलाय. काका हा तोंडाला येते बोलिता का? काय झालं? एवढा कुठं खडा असतो का? एवढी किडनी तरी असते का? हा? दगोड झाला असेल तुमच्या पोटात, दगोड. अहो सांगता. सांगायची पद्धत असते का नाही? एवढं हा म्हणजे का बरं ती म्हातारी आमची? आता माझ्या किडनीतला खडा. तर डॉक्टर मला म्हणले चला लेझरने काढू. म्हणलं काय पोट फाडून काढून घ्या. नाही तर काय, अहो लेझरने खडा समजा तो फोडला, 4-5 झाले. तो आतमध्येच कुठल्या तरी बॉडी मध्ये सुळून पळून गेला, मग काय करायचं? असं म्हणजे अहो तुम्हाला कळत नाही का? आपल्या ह्या रक्ताच्या वाहिन्या स्विंग 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 इकडून तिकडून पळत असतात. त्यातला एखादा खडा जर का त्या वाहिन्यात गेला आणि डायरेक्ट डोक्यात बसला, काय कराल मग? मेंदू फोडून काढावं लागेल. काका ना घाबरवू. माझं काय म्हणणं आहे, मुळात तो खडा आहे ना, खडा तो काही फुगा आहे मेंदूत जायला? जाऊ शकतो. नाही तो खाली लगवी वाटत बाहेर पडणार आहे. उगा नका त्यांना घाबरवू. ठीक आहे ना, एक मिनिट आई आई ठीक आहे ना, समजा मेंदू फोडायला लागला, एवढं काय त्याच्या? काय बोलते? तसं नाही काका, तसं नाही आई. अहो नुसतं सोफ्यावर बसून सुनांना शिव्या घालायला काय मेंदू लागतो का? नाही ना, नुसतं असं घसरत आंघोळीला जायला काय मेंदू लागतो काही? आई ऐका, मेंदू फुटला तर फुटू दे ना, तुमचं डोकं शांत होईल ना तेवढंच. कसं बोलते ग ना मी? त्याला घाबरवते ग त्यांना? मी टेन्शन कमी करते त्यांचं. वाढवती त्यांचं टेन्शन. नाही गप बस तू. ओ आई काय होणार नाही तुम्हाला. नाही काय भीती वाटायची काही कारण नाही. ते पोट फाडायचं काय तुम्ही लय डोक्यात घेऊ नका. अहो लय डेंजर काम असतंय ते. एक तर तुम्हाला सोफ्यात बसायची सवय दिवस रात्र. हा असे फटकल मांडून सोफ्यात बसले तर डायरेक्ट ते टाके फुट्टीन उसवतीन. मग काय करणार तुम्ही? कडकड आवाज येईल. मग हाय का तारा? माझा आई. आणि आई तो सोफा तुमच्या आठवणीत रडेल, त्याचं काय? तुझं काय मध्येच रडून दे, मरून दे. माझा सोफा आहे, रडेल. आई नाही तर तुझ्या आईला आणून बसव ना त्या सोप्यावर. नाही तर त्या मेंढीचा डोळाच आहे माझ्या सोप्यावर. माझ्या आईला मेंढी म्हणाल्या. माझी आई नाही नाही मेंढी मध्ये काय मजा नाही. असं काय खरं मेंढा असतो बघा असा. त्याच्यात मजा खरी. पडल्या 3-4-5 खडे बसा नाही तर केवढा जीव काढिता येईल ना, मेंढ्याला अटॅक येईल ना. बसा ना जरा निवांत. या मेंढीला पण बसाय सांग शांत.
तुला लय ऊत आला काय ग हा? बस तिथं जनावर कुठली आई 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 ऐका माझं नाही नाही लेझरचं तुम्हाला सांगतो अजून एक टेन्शन आहे. काय आहे? आता डॉक्टर लेझरने ऑपरेशन करायला घेतला, लेझर आत टाकला आणि समजा मध्येच लाईट गेली, तो लेझर आतल्यात घर घर फिरत राहील का नाही? बाहेर कसं काढणार? कसं काढणार? हे काही सांगत अगं ते आतल्या आत फिरायला लागला ना, नाका कानातनं बाहेर आला तर मग अव नाका कानातून बाहेर पडला तर बरं, बेंबी फुटून बाहेर पडला तर काय करणार? जीव जाईल ना ताईंचा. अहो फॅमिली किती त्रास होईल तुमच्या. नाही नाही नाही, आम्हाला नाही त्रास होणार. आम्ही आईवर डिपेंड नाहीये. अगं कशी बोलत ती लाज वाटते आम्ही सिरियल चिप चालतील तुझी जरा गप बस. नाही बाया, मला नाही करायचं. आई, नाही, नाही, असं नका तुम्ही करू मला जरा. खापवायलाच बसलेत. मला कुठचंच ऑपरेशन नाही करायचं. आई. बाया, मी जाते बाया. आई नका तुम्ही एवढं टेन्शन घेऊ हा, आणि तुम्ही पण नका ना त्यांना घाबरवू एवढं. मी कशाला साधं ऑपरेशन आहे, लेझरने ऑपरेशन करून मोकळं व्हायचं आपल्याला. मग आता काय हा? ते? नाहीतर मग एवढा दगड होईल आई, दगड. डॅडी कसं ऐकलं तुम्ही इथं आहे होय, चला घरला. चला कुठं करला? येडा झाला का? डॉक्टरला भेटू दे, मला विचारू दे काय करायचं आहे. झाले सगळं. दादा जा जा घेऊन जा त्या म्हाताऱ्याला घेऊन जाऊ जातो त्या की. म्हातारीला चला. घाबरवले जा घराला. घेऊन जा. लेझर ऑपरेशन वरनं घाबरवतायत. नाही तर काय हो मग यांचं पण लेझरच झालंय की. काय झालं, घाबरत होते म्हणून सांगितलं नाही ऑपरेशनच्या वेळेला. एकदा गुंगीत गेले ना, लेझरच करून टाकलं. अरे काय येडा झाला का? आत खडा असेल मी काय करू? अरे डॉक्टर कुठे? आत खडा एखादा असं मग मी काय करायचं? डॉक्टरला भेटू मी निघणार नाही. जास्त ओरडू खडं काढायचं नका, मग. जास्त ओरडू नका. ओरडण्यामुळे जे पडायला नाही पाहिजे ते पण खडे पडतील. सांगायचं मग. झाले ना सगळे. अरे चला पोट फाडलं कसं करता तुम्ही? लेझर केलंय. झालं झालं तुमच्या मनाचं समाधान. तो उगा म्हातारा घाबरवत होता तुम्हाला, त्यांनी पण लेझरचं ऑपरेशन केलंय. नाही बाया चला ऑपरेशन नको बाया, मला लई भीती वाटते ना. आई नको बाया, मला मला कोणतंच ऑपरेशन नाही करायचं. एक काम कर, मोबाईल दे मामांजींना फोन कर. नाही नाही ना, मी थोडी भूक पण लागली ग. माझ्या शरीराने ना आता पतूर तो खडाना चवळून चवळून संपवला पण असं. आई म्हातारी आई घाबरू नका ना, छोटस ऑपरेशन असतं आई. जरा हॅलो, आता बोल छोटस ऑपरेशन. हॅलो मामांजी. हा बेटा, कुठे आहे तुम्ही? आर्मी तो ते गठुडून नेला का हॉस्पिटलला? काय बोलत हो मामांजी, त्यांना घेऊन आलोय इथं खड्याचं ऑपरेशन करायला. झालं का ऑपरेशन? अहो कायचं ऑपरेशन? ही चेतू हिनं घाबरवून ठेवलंय त्यांना. मी कोण? ही चेतू. अरे त्या मेंढीला काय अक्कल आहे का रे? मामांजींना कळलं. अगं का बावळट आहे का ग तू? हॉस्पिटल मध्ये कसली तमाशे करती? म्हातारीला नका घाबरवू रे. मी नाही घाबरवलं, त्यांचं टेन्शन कमी करत होते मी. काही नाही टेन्शन कमी केलं. बरं आणि ते अजून एक काका आलते, त्यांनी पण घाबरून टाकले त्यांना. अरे बुवा, त्या कुठल्या म्हातारीचं ऐकता का तुम्ही बावळट पोरी? डॉक्टरने सांगितलं ते सगळं करायचं. बर ते म्हातारीचं कशाला ऐकत बसिता? तेच माझं म्हणणं आहे. एक त्या फोन देवर दिला. बोला आता बोला. आई बोला. हॅलो हॅलो धने. अगं का बावळट आहे का ग म्हातारे तू? हा डॉक्टर सांगत होता तसं करायचं. हवं नाही धने, हवं मला भ्या वाटायला लागलंय. अगं भेऊ वाटण्यासारखं काय माझे हरणी? काय म्हणलं तुम्ही? हरणे एकदा पुन्हा म्हणा ना, काय म्हणलात तुम्ही? हरणी म्हणा. अरे गप्पस, इथं उगा इतरू नको. ऊसामध्ये मी एकटा आहे, इथं उगा नको ते धंदे नको. गप्पस. धने. हा बोल. धनी तुम्ही इथं या ना. कशाला? तुम्ही आलात तर कसं मला आधार वाटेल ना. या अरे आधाराचं नाव काढू नको येडे. सूर्याच्या वेळी आधारासाठी तू कळ आली तेव्हा हात दाबला माझा. 3 बोट माझी वाकडी झाली तेव्हा डाव्या हातानं ऊस धरता येत नाही मला इथं. ते नको ते आधाराचं काही नाटक. ते डॉक्टर सांगत होता सकर गुपचूप. या ना या ना या ना तुम्ही या ना. अगं नको ग बाई, एकटा आहे मी, नको तमाशे करू तिथं. तुम्ही या ना, तुमची हरणी वाट बघती. या ना ओ. अरे दगड हाणला हरणीला. गप्पा ठेव फोन. हवं ऐकत. हॅलो फोन ठेव. हॅलो धनी, हरणी वाट बघते. हॅलो हॅलो धनी. ठेव फोन.
हास्यरसिक प्रसाद दा. छान रंजक होतं प्रहसन. मला कौतुक वाटतं सरांचं. 5 नटांनी 15 मिनिटात जेवढे लाफ्टर्स काढले तेवढे सरांनी 2 मिनिटाच्या फोन कटवर काढले. सरांसाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजेत, गोस्वामी सरांसाठी. आणि अरुण, तुझ्या एंट्रीला आज जो काही रिस्पॉन्स होता त्यांनीच घाबरायला झालं. हो हो. आणि तुझे काही स्वतःला लपवून घेतलं होतंस त्या पेपराच्या आड. म्हणजे क्या वाद आहे अरुण. प्राजक्ता आणि तू एकाच ताग्यातले वाटतायत आज. बाकी नेहमीप्रमाणे रंजक, छान, मजा आली. सोनाली ताई. चेतना, बहारच आणलीस आज. म्हणजे जवळजवळ एक झू अवतरलं होतं या स्किटमध्ये. बरं, तो दगड फुटल्यावर इतके सुळसुळ करून इकडे तिकडे खडे जातील, मासे आहेत का पोटामध्ये? खूप मजा वाटली. अरुण, आज अप्रतिम हेअरस्टाईल आणि ज्या एकाग्रतेने MHJ न्यूजपेपर तू वाचत होतास ते विलक्षण होतं. आणि एक कौतुक वाटतंय रमेश की एक छोटासा प्रसंग ना त्या रिसेप्शनिस्टनी बोलवलंय ना तुमची अपॉइंटमेंट आली आहे. या बायका फक्त पोचल्यात आणि त्याच्यावर तुम्ही एवढं नाट्य घडवून आणलं. कमाल आहे. खूप कौतुक. क्या बात आहे ताई. लवली. सायली, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? बापरे, मी एकतर यांच्या पुढे मी काहीच बोलू शकत नाही. म्हणजे हॅट्स ऑफ. कारण मी इतकी वेड्यासारखी बघत असते आणि मी घरी सुद्धा रात्री शूट करून आल्यानंतर हास्यजत्रा बघत असते. तुम्ही या सिरीजचे सगळे एपिसोड्स पाहिलेत. मला असं वाटतं की आता काय येणार आहे, आता कुठले प्राणी येणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि हॅट्स ऑफ तुम्हाला. मी खूप शिकण्यासारखं आहे तुमच्याकडनं. याच्यातलं मला 1% जरी करता आलं तरी माझं भाग्य आहे. थँक्यू सो मच. क्या बात आहे सायली. मंडळी, मित्र नेहमीच आपल्यातल्या कलाकाराला प्रोत्साहन देतात, पण कलाकाराला गुदमरून टाकणारं प्रोत्साहन मिळालं तर? बघूया काय होतंय ते. हे संगीतमय प्रहसन घेऊन आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सुरमई कलाकार. एक जोक सांगतो. जोक आपला. एकदा काय होतंय, जेम्स बॉन्डला जंगलात जातो आणि जेम्स बॉन्डला समोर दिसतंय डुक्कर. तर त्या डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो, हाय, आय एम बॉन्ड, जेम्स बॉन्ड. बरोबर आहे. मग त्याला बघून ते डुक्कर म्हणतंय, हाय, आय एम डुक्कर, रान डुक्कर. 4 वर्ष झाली एकच जोक सांगतोय. प्रत्येक पार्टीत एकच जोक सांगतोय. आणि मला हा जोक जेम्स बॉन्ड पर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून सांगतोय. अरे पण तो डुकरापर्यंत पण पोहोचत नाही. शेर शेर शराब क्या है? शराब क्या है? ये है. ह्याच्यापेक्षा माझं जेम्स बॉन्ड काय वाईट होतं काय? शराब क्या है? लीडरला मारला यार. हॅलो, केवढा मोठा खंबा आणला पाहिजे. अरे खंबा नाही, अरे कराओकेचा स्पीकर आहे यार. लेटेस्ट घेतलाय, 10,000चा घेतलाय. आयुष्यपत समय आलास यार. अरे म्हणजे काय, आता तुम्ही हे पिणार, तुम्हाला नशा होणार. माझी नशा ह्याच्यातच, मी गाडी मांडणार. अरे एंटरटेन करणार तुम्हाला. समय आला यार. समय आला यार. चल तिकडे बसा 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 यार. कधीपासून बसलात रे तुम्ही? 8 वाजल्यापासून बसलात की काय? समय भारी यार. तू आला, मला भारी वाटलं यार. अरे काय म्हणतो बाकी पशा? किती दिवसांनी भेटतो यार? काय घेणार? काय घेणार? कुठला पेक भरून? मी घेत नाही, तुला माहिती आहे, पण घेत नाही. आयुष्यपट समय तू कॉलेजला नाहीच घेत? म्हणजे तू इतक्या वर्षात अजूनही टच नाही केला?
हा कुठला टच आहे बे हे अरे असं करून आपण असं करतो ना. कशाला एक्सप्लेनेशन देतो? थांब ना जरा, गप ना जरा तू, गप ना. अजून अरे नाही घेत बाबा पशा, तुला माहितीये ना हेल्थ कॉन्शियस आहे मी. हेल्थ कॉन्शियस. हे तुम्ही भंकस नाही ना करत ना? तू एवढा आलास पण समय मग तू घेत नाही यार, मग पार्टी कशी एन्जॉय करणार? नाही ह्याचं बाबा हे हेल्थ कॉन्शियस आहे, पण आमचं तसं नाही. का? आमच्या फादर पिऊन बाटली फेकून द्यायचं ना लहानपणी, मग मी रांगत जायचो, उरलेले सगळे बाटली चोकून परत झोपून जायचो. मग आमची आई यायची म्हणायची, अरे पोरग कसं काय झोपलं, ती बघायची असं करायची, ती पण झोपून जायची. पण हे बसताय हेल्थ कॉन्शियस एक नंबर आहे. लहानपणी तोच करायचो. माहित नव्हतं जायचं, झोपून जायचो असं होतं. अरे तुझं बापाला कळलं ना मी पितोय, हा. नडक्या सांगलं माझ्या, माहितीये का? काय सांगतोय? अरे मग माझं देवधुनी माणूस आहे बाप म्हणजे. हा. ऊस कापाय जातोय की नाही, हा. रडतय आधी पुढे माफी मागतोय ऊसाची, मग ऊस कापते. पण ऊस कापतो कशाला? डायरेक्ट चोख. तुझ्या बापानं कापता वरून चोकला होता होय. त्याला सांग. समय पण मला सांग. अरे भांडू नका यार. ऐक सम्या, गेट टुगेदर आहे ना. चल रे, chill यार, बोल बोल. ऐक तू पिणार नाही, मग पार्टी एन्जॉय कशी करणार? तेव्हा आपलं मी घेऊन फिरतोय बघ. काय ज्यूस. ओ अरे कुठला आहे? ग्वावा. हा, आम्ही जातो आमच्या गावा. ए ते तसं नाही ते. हे आहे, वेगळं आहे ते. ते असं आहे, मामाच्या गोवाला जा. माझं भारी. माझं झालं रे. अरे ह्याच्यात काहीच नाही, कुणाच्या गोवाला आलं तिकडे मी आलं तर मागे करून देत नाही तू. अरे नाही ते असं आहे. अरे पाच ठीक आहे ना यार, ग्वावा पण एवढं करायला आम्हाला बोर वाटायला लागलं. मी इकडे गायला आलोय. मला काय बोलला पशा, तुम्हाला काय बोलला? कराओके घेऊन मी आलो. कापून टाकीन. अरे एंटरटेन करायला आलो. अरे गाणार आहे मी तुमच्या. गाऊ का रे? एक मस्त गाणं गातो, माझ्या आवडीचं आहे म्हणून गातो. हे भारी गाणं आहे, मला माहित आहे. येस, हे एक नंबर गाणं आहे, तुला माहित आहे ना? पेपरात आलो ते गाणं एक नंबर आहे, तू गाणार आहे. कुठलं गाणं रे? मला सांग, कुठलं गाणं? घ्या थोडे घ्या. माहिती नाही कशाला बोलतो रे? काय म्हणलं हे? तू गप बस हा. प्लीज जरा मला मस्त मूड आहे यार, छान गाऊ द्या यार. ओके, मोहम्मद रफी साहेबांचं गाणं म्हणणार आहे मी. जस्ट तुम्ही एन्जॉय करा, मी माझं एन्जॉय करतो. ओके रेडी? थांब हे बस कर. नाही अरे काय करतो यार? आय एम सॉरी. अरे गाणं सुरू आहे ना, हे काय मध्ये गेलं? बुलबुल काय रे तुझा? समय हे मस्त आहे, पण कंटिन्यू करूया आपण. मी गाणार आता, मी गाणार. हा पैसा मूड नाही घालवायचा आहे गौऱ्या, प्लीज यार. गाणं तू भारी गाण्याचा अपमान होतो. मी गाणार. कुठलं गातोय? मी ते गाणार. कुठलं? लीना सुगंधा जया. लीना सुगंधा जय हे कुठलं गाणं आहे? अरे हवं ह्याला लीना सुगंध जया माहिती नाही. अरे असं काय ते नाही का, लीना सुगंधा जया परम पम परम. हे काय गाणं तू गायलं? एक नंबर. अरे तू नी कशाला सुरू करतो? नी मीटर जातं सगळं यार. अरे ते तिकडे आकडे आहेत ना, 4 3 2 1. ए ना मे ना डी का हे चाहिए ना मेरे को. अरे समय चल परत घ्या, नीट इथे लक्ष दे. रेडी आहे का? काय तुझ्या बापाचा वाढदिवस आहे असं गातोय? काय हे काय गाणं आहे का हे मुळात? हे बघ तू गाऊ नको, मला गायचं तर चांगल्या गाण्याची वाट. समय तू का समय ते गाणं का, ते टायटनिक मधलं गाणं आहे ना, एव्हरी टाइम माय फिंगर गो ऑन. ते का अरे एव्हरी टाइम माय हार्ट गो ऑन असं येतं. फिंगर कुठलं रे? फिंगर नाहीये, हार्ट आहे ते. हा अरे परवा मी गर्लफ्रेंडला एव्हरी टाइम माय फिंगर ऑन असं करून व्हिडिओ पाठवलाय, तरीच मला ब्लॉक केलं तिने. असली ती गाणी नाही म्हणू शकत. ऐकतो का रे? ऐक ना, ती गाणी नाही म्हणू शकत.
काय सोनी मराठी साहेबांनी जेवढी गाणी दिली आहेत तेवढीच आपल्याला म्हणता येतात दुसरी नाही म्हणता येत आपल्याला असं आहे. ऐक मी एक सुंदर गाणं म्हणतो. ए, सुंदर किशोर- नको. हा? सुंदर नाही मस्त गाणं सुंदर तर वॉशिंग्टन पण नाही. सुंदर तर आमच्याकडे श्याम सुंदर पण आहे. नका करू. मी मारून टाकीन. मग हे बघ, कोणी आता बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही आता किशोर कोणी कुमार- बोलत आहे? अरे यार मी गावतात आहे ना यार मला. तू हा किशोर कुमारांचं एक गाणं म्हणणार आहे मी. तर खूप छान आहे माझं पर्सनल फेवरेट आहे. तर ते मी म्हणणार आहे. प्लीज प्लीज डिस्टर्ब आता अरे मला पण काय ना चान्स मिळतो गायचं म्हणून मी तुमच्या या पार्टीत आलो. आता तिथं घेत नाही तुला माहिती आहे. गाणवत पण नाही तू गाणं हळू हरकत नाही काय चल ना फ्रेश कर. बंगस करू नको याला कापून टाकीन. प्लीज यार असं नको करू. अरे पण कधी भंकस असं केलंय तरी म्हणते ते भंकस करते म्हणून. हे असं झालं की सॉरी टेक्निकलला ठरलं नाही तरी येतोय काय रेडी रेडी मी आता हे करतो हा हे माझ्या खिशातच आहे. कापून टाकेन. नाही रे नाही टाइमपास म्हणून तिकडे आलोय काय सॉरी यार. नाही आपल्याला नाही डोक्यात टाकीन बसली माकडा. मग दादा बोलतो तू माकडा. दारू सांडली बस खाली काय बोललं का नाही आता कोणता होतोच मग एकमेकांना बोलू नका रे सगळे एका मळ्याचे मळी आहात तू नको करू हे आपण काय करू ऐक माझं ऐक आपण दोघं डायल्यूट करू दोघं डायल्यूट करू अरे मला नाही प्यायची कशा डायल्यूट वगैरे अरे तो बोलतोय आपण दोघं ड्युएट गाऊया. डायलूट बोलतोय. तुला जमेल ड्युएट गायला काय बोलतोय सांगा सांग रे साधं आहे का ती आमचा सातारचा सलमान आहे माझं गाणं आहे का हा कुठलं म्हणायचंय अरे कुठलं मग सगळी गाणी पाठ असते ती मला म्हणतो तू मग का कुठलं तुला चालेल कुठलंही त्याला काय ठीक आहे माझ्या आवडीचं मी म्हणतो ठीक आहे म्हणतो. तू या साईडला तू मध्ये येऊच नको चल यार प्लीज हा बंकच नो मार खाशील यार प्लीज असं करू नको भाई तुझ्यात मला ना गप बस एक्सप्लेनेशनच नको तुझं जेवढं ठरलंय तेवढं करायचं दॅट्स इट. ओके माझ्या आवडीचं आहे ते हे गाणं माहिती आहे तुला अरे सुनो कहो अरे कहा अरे फालतू भंकच चालले यार आता मी कापून टाकीन. मी गाव कोणी गावात चालत कोणी अरे मग मला जाऊ का? सगळ्यांनी बसा. हे मला ना तुमची चालच आवडत नाही न्या, न्या, न्या. मला नाही आवडत ती चाल खाण्यासाठी चाल कुठे कुठली चाल आहे ए बस शांत समय आता कोणी डिस्टर्ब नाही करणार. सरा यार शेवटचं मी नाही पाया पडतो आता नाही. ए अरे यार बस यार. आता मी एकटा गाणं म्हणतो काही कोणी नकोय मला नको नको. एक सुंदर गाणं आहे A.R. रहमान साहेबांचं गाणं आहे अरे छैया छैया हे मला अरे आवडतं अरे गाणं आहे. मस्त. हा मी गाणं म्हणतो काही हे प्लीज यार नाही नाही नाही. बघतो तर ए इथे पुढे काहीतरी आहे रे. भाऊ मोठा सोन्या चांदीचा गोठा म्हशीच्या मोठ्या झुक, 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 झुक. झिंगाट परफॉर्मन्स लय भारी परफॉर्मन्स लय भारी प्रसादा हो झिंगाट भन्नाट परफॉर्मन्स भन्नाट मस्त कॉन्सेप्ट होती पशा आणि समय लिहिलं पण अफलातून होतंच. ही जी सिरीज आहे ना ही अशी सिरीज आहे की ह्याचा हँगओव्हर खूप दिवस राहावा असं असं वाटावं अशी सिरीज आहे आणि याचा त्रास काहीच नाही फक्त हँगओव्हर आणि भन्नाट माहोल होता भन्नाट. प्रथमेश पशा गौऱ्या बने गौऱ्या तुला काही करावंच लागत नाही या सिरीजमध्ये ना इतकं नॅचरल करतोस तू ओ म्हणजे क्या बात आहे. असं वाटतं की ही गच्ची फिल्टर पाड्यातलीच कुठली तरी गच्ची असं वाटतं इतकं नॅचरल कमाल.
मजा आली, खूप मजा आली. आणि हे सगळं जे धुमशान एका बाजूला चालू होतं, दुसऱ्या बाजूला इतका सिन्सिअरली आणि इतका गोड गात होता सम्या की क्या बात आहे. वा वा वा, फॅन्टॅस्टिक, सुपर परफॉर्मन्स, मजा आली. लवली कमेंट्स, लवली. सोनाली ताई, एकतर या स्किटचं शीर्षक हवं होतं मामाच्या गोवाला जाऊया. किती गोंधळ घातलात तुम्ही, अनबिलिव्हेबल. खूप मजा आली. आणि रोहित, अप्रतिम. म्हणजे सुरुवातीचं लावणी तर झालीच, त्यात तर तू मजाच आणलीस. आधी तू जो दंगा केलास खाली पडायच्या आधी, तो अप्रतिम होता. आणि त्याच्यानंतरही तू उसात घुसून जे काही केलंयस, म्हणजे दुसरं विश्वच नसावं एखाद्याला. जे काही आहे तो ऊस. थक्क झालो आम्ही सगळेजण हे ऐकताना बघताना. तुझा बने नाच अप्रतिम होता. तू एक छोटासा धतिंग नाच केलास सुरुवातीलाच. आणि प्रसाद, किती मजा करत होतास तू. फार मजा आली. तू एकदम नाचायला लागलास वरती जाऊन आणि फार मस्त झालं स्किट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. थँक्यू. हेमंत दादा, तुला कसं वाटलं हा धतिंग नाच? अरे काय म्हणजे, मी फक्त इथनं पडायचा बाकी होतो. हे सगळेच कमाल आहेत. आणि प्रसाद म्हणाला तसं समीर, अरे ह्या सगळ्यात सिन्सिअरली गाणं हे एक वेगळं टॅलेंट आहे. कारण तुला जो राग येत होता तो खरा येत होता गौरववरती. अरे थांबेच ना. वा वा, खूप मजा आली. एकतर तुम्हा सगळ्यांचं खूप कौतुक करावं तितकं कमी आहे. आम्ही सगळेच, म्हणजे आपण सगळे या क्षेत्रात आहोत, पण तरीही आपल्याला जो काही स्ट्रेस असतो, आपल्याला कधीतरी असं वाटतं की काय यार, काय चाललंय आयुष्यात. आणि आपण हास्य जत्राचा एपिसोड बघतो. त्याचं कारण तुम्ही सगळे आहात. तुम्ही आउटस्टँडिंग आहात. तुम्ही गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला हसवताय. जे सगळ्यात कठीण काम आहे, त्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रेम आणि कडकडून मिठी. थँक्यू सो मच. थँक्यू हेमंत दा.